गजर कीर्तनाचा. तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, करिता भरोवरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वाहावसी, काही न लगे एक भावचे कारण, तुका म्हणे आन विठोबाची, करिता भरोवरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वाहावसी, समचरण सरोजम सांद नीलंबुदाभम, जगननिहितपाणिं मंडनं मंडनानां, तरुण तुलसीमालां कंदरं कंजनेत्रं, सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि, पांडुरंगाकरु प्रथम नमन, दुसरी चरण संतासिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, शुक्लं ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगद्व्यापिनी, विना पुस्तकधारिणीं भयदां जड्डंधकारापः, हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासनी संस्थितां, वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं, बुद्धिं प्रदा शारदां, महायोगपीठे तटे भीमरत्यां, पुरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं, सीतासमारोपितवामभागं, पाणो महासायतचारुचापं, नमामि रामं रघुवंशनाथं, जय जय श्रीराधारमण, जय जय नवलकिशोर, जय गोपीचित्तचोर प्रभू, जय जय माखनचोर, जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे, ते नमस्कारून आता सांगतो तुम्हासी, थोडं पुढं सरका, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, करिता भरोवरी दुरावशी दुरी, भवाची पुरी वाहावसी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग, याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारी वितराग संपन्न पंचमी निर्माते महाराष्ट्र भूषण देहू निवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठीभूषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय, आवाज व्यवस्थित करायचा, यांचा उत्कृष्ट असा 3 चरणाचा, इको कमी करा, थोडा बेस कमी करा, 3 चरणाचा बहुतेकांच्या परिचयातला पाठातला अतिशय सोपा उपदेश परप्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथा अवकाश जशी जमेल अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये सेवा, थोडा बेस कमी करता द्यायचा, अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात. सेवेपूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, पुण्यभूमी पावनक्षेत्र पायतळवाडी या आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने, राजू महाराजांच्या प्रेरणेने, आत्माराम महाराजांच्या आशीर्वादाने आणि आमचे परममित्र आपल्या गावचं भूषण वैभव भागवताचार्य शिवानंदजी महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाने, गावकरी मंडळीच्या सहकार्याने आणि गुणीजनांच्या उपस्थितीमध्ये सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद भागवत भक्ती ज्ञानयज्ञ सोहळा तथा कीर्तन महोत्सव आणि या महोत्सवातील ही कीर्तनाची सेवा परमभाग्याने माझ्याकडे आलेली आहे. इथं येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला ते आमचे परममित्र, आपल्याच गावचं भूषण वैभव हरिभक्तपारायण शिवानंदजी महाराज शास्त्री यांच्या विनंतीला मान देऊन आणि आज कीर्तन सेवा ज्यांच्याकडे आहे, सौजन्य ज्यांच्याकडे आहे, ते भगवान गंगाधर भागवत गंगाधर हुबाले यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. या दादांची खूप इच्छा होती की महाराजांना आणायचे आणि म्हणून या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आलेला आहे. त्यानिमित्तानं ज्यांच्या मुखातून आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात ते माझे दुसरे जीवलग मित्र हरिभक्तपारायण भागवताचार्य, ज्यांचा खूप सुंदर आवाज, गोड आवाज आहे असे हरिभक्तपारायण आमचे महेशजी महाराज. त्यांचं गायन ऐकल्यानंतर हरवून जातं माणूस, असे हरवणे महाराज या ठिकाणी आहेत. महाराजांना धन्यवाद देतो. माझे परम मित्र, आपल्या जवळचे भूषण वैभव असणारे, नेहमी आमच्यावर प्रेम करणारे, अधिकार गाजवणारे, हक्कानं आम्हाला बोलणारे हरिभक्तपारायण आमचे परमेश्वर दादा या ठिकाणी उपस्थित आहेत.
सोजी महाराज आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. मृदंगाचार्य हरिभक्त पारायण आमचे विठ्ठल महाराज आहेत, महाराजांना धन्यवाद. हरिभक्त पारायण आमचे मोरे महाराज आहेत त्यांना धन्यवाद. मयूर महाराज आहेत त्यांना धन्यवाद. नवनाथ महाराजांना धन्यवाद. याच गावचं दुसरं भूषण वैभव आमचे मृदंगाचार्य माऊली महाराज आहेत, माऊलींना सुद्धा धन्यवाद. तबला वादक हरिभक्त पारायण वामन महाराजांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि ज्यांची आपण सुंदर चाल ऐकली, वा काय गोड गायला दादा आपण, वा. नाभिषेको सिंहस्या, सिंहाचा राज्याभिषेक करायची गरज नसते, हा जंगलचा राजा आहे, तो त्याच्या कर्तृत्वानं राजा होत असतो. मग एक वाक्य बोलतो, कळलं तर बघा. सिंहासन की चिंता मत करो, सिंहासन की चिंता मत करो, सिंह बनके चलो, जहाँ बैठोगे वहाँ सिंहासन तयार होगा. आपण धन्यवाद. नाही कळलं तरी टाळ्या वाजवत जा, काहीतरी चांगलं झालं असं त्याचा अर्थ आहे. हा, एकानं वाजवलं की बाकीच्या लगेच सुरू करायचं, ढिलं पडायचं नाही. हा, लक्षात ठेवा. सिंहासन, आपण सिंह होऊन चाललात तर बसाल तिथं, सिंहासन आपल्यासाठी तयार असतं. हरिभक्त पारायण आमचे कैलास महाराज मागे शिरूरच्या जवळ पहिल्यांदा माझ्या कीर्तनाला गायला होते, आणि तेव्हाच मी त्यांच्या आवाजावर प्रेम करायला लागलो बरं का. असं गोड आवाज ज्यांचा आहे कैलास महाराज, आणि अतिशय सुंदर त्यांच्या पाठीमागं ज्यांनी सुंदर गायलं ते हरिभक्त पारायण आमचे भंडारी महाराज, माऊली महाराज भंडारी, आमचे संतोष दादा हरिभक्त पारायण गायनाचार्य आमचे संतोष दादा महाराज, आदी करून सचिन महाराज आहेत, आमचे शिवानंद महाराजांचे बंधू आहेत, बाबा आहेत, तोंडाला हात लावलेले बाबा, मागं हात लावलेले बाबा, चोपदार बाबा. आता नाव माहीत नाही म्हणल्यावर काही ना काही सांगावं लागेल, नाही का. चोपदार महाराज आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आस्ते महाराज आहेत, काष्टे महाराजांना सुद्धा धन्यवाद. आणि ज्यांचा आपण आता सुंदर मृदंग ऐकला ते राम महाराज काजळे यांचे पट्ट शिष्य हरिभक्त पारायण आमचे विठ्ठल महाराज दादा. आणि आमच्या सर्वांना महाराष्ट्रभर यूट्यूबच्या माध्यमातून ज्यांनी गावागावात पोहोचवलं ते असे आमचे मराठी हॉटस्पॉटचे लहू दादा आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. सर्वांच्या चरणी मला वाटतं आता कोणी राहिलेलं सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज, थोडासा आवाज वाढवा. या अभंगामध्ये तुम्हा मला तुमच्या आमच्या हिताचा उपदेश करतात. सांगतो तुम्हासी, महाराज म्हणतात मी तुम्हाला सांगतो. काय सांगतो तर भजा रे विठ्ठला, तुम्ही विठ्ठलाला भजा. लोक म्हटले विठ्ठलाला नाही भजलं तर काय होईल. महाराज म्हणले नाही तरी गेला जन्म वाया जाईल. वाया जाणं कशाला म्हणतात, जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग न होणे म्हणजे वाया जाणे. म्हणून परमार्थ हा लक्ष देऊन ऐका, नरदेह हा परमार्थ करण्यासाठी दिलेला आहे, आणि या नरदेहात येऊन जर भजन कीर्तन नाही झालं तर ते वाया गेल्यासारखं आहे. नाही तरी गेला जन्म वाया. लोक म्हटले महाराज आम्ही संसारिक माणसं आहे, एकदा का आमच्या संसाराची भरोवरी झाली की आम्ही परमार्थ करायला मोकळे. महाराज म्हणले जेवढी म्हणून भरोवरी कराल तेवढं देवापासून दूर जाल. भरोवरी करणं म्हणजे काय, हे केल्यानं संसार पूर्ण होईल, ते केल्यानं संसार पूर्ण होईल. ऐका, जो कधीच पूर्ण होत नाही त्याचं नाव संसार आहे, आणि थोडा जरी केला तर पूर्णत्वाला नेतो त्याचं नाव परमार्थ आहे. रावणासारख्याकडून संसार पूर्ण झाला नाही महाराज. रावणाच्या संसारातल्या काही अपेक्षा होत्या, इच्छा होत्या. रावणा एवढा श्रीमंत आजपर्यंत जगाच्या पाठीवर कोणी झालं नाही हा, आणि इथून पुढेही कोणी होणार नाही महाराज, आहे की नाही. अंबानी जरी धरलं तर रावणाच्या कुठंच बसत नाही हा. शुद्ध कांचनाची 7 कोटी घरं त्याची सोन्याची होती. बरं परिवार म्हणावं तो बी लहान नव्हता. किती बायका होत्या, 80,000. आपल्या एकीनंच फासोळ्या उघड्या पडल्या. 80,000 बायका होत्या महाराज, लक्षात ठेवा. 80,000 बायका नाही करत म्हणावं दुसरी, पण हे माईक चांगला ठेव. विठाला विठाला माईकला बी सण होईना महाराज. काय ताकद असेल बायकोच्या नावाची, दहशतच वेगळी आहे लक्षात. 80,000 बायका होत्या, 1.25 लाख नातू का पंतू, एवढा मोठा परिवार होता. त्याच्या काही इच्छा होत्या जीवनातल्या. काय त्याची इच्छा होती, स्वर्गात जाण्यासाठी शिडी लावायची. त्याची संसारातली दुसरी एक इच्छा होती, सोन्याला सुगंध आणायचा. आणि तिसरी एक इच्छा होती की समुद्राचं पाणी गोड बनवायचं. पण महाराज मेला रावण, रावणासारखा विद्वान बी नव्हता बरं का.
नुसता नाव. महाराज शत्रू सुद्धा रावणासारखा नव्हता, श्रीमंतही रावणासारखा नव्हता, आणि विद्वान बी रावणासारखा नव्हता. जटाकटा हसम भ्रमम भ्रमम निलिंप निर्धरी विलोलवी चिवल्लरी विराजमान मूर्धनी धगात धगात ज्वलल्ला टपट टपट पावके किशोर चंद्रशेखरे रती प्रतीक्षणम. हे रावणाने मांडलेलं आहे बरं का, लक्षात ठेवा. विद्वान होता, पण त्याच्या 3 इच्छा होत्या. सोन्याला सुगंध आणायचा, समुद्राचं पाणी गोड बनवायचं, स्वर्गात शिडी लावायची. पण रावण मेला, पण याच्यातली एक सुद्धा त्याची इच्छा पूर्ण झाली नाही. ना स्वर्गात जाण्यासाठी शिडी आहे, ना सोन्याला सुगंध आहे, ना आजपर्यंत समुद्राचं पाणी गोड बनलं. का? संसार ही पूर्ण होणारी वस्तू नाही, हे मला याच्यातून सांगायचंय. संसार म्हणलं की अपूर्णता आहे बरं का. म्हणून जेवढी बरोबरी कराल तेवढं दूर जाल. एका बाईला म्हणलं चला न पंढरपूरला. ती म्हणे महाराज 3 पोर ये, दोघीचे लग्न झाले, एकदा का तिसरीचं लग्न झालं की मी वाऱ्या कराय, बोला ना, वाऱ्या कराय मोकळी झाली. म्हणलं माय तू कशाची मोकळी होती? तिसरीचं लग्न लावून देती तर पहिली बाळातपण आली ती. पहिली बाळातपणाहून जाती न जाती तर दुसरी ऑपरेशन करायची, दुसरी ऑपरेशनाहून जाती न जाती तर तिसरी फाडकती घेऊन घरी येते. तू मोकळी कधी होती? या संसारातून माणूस मोकळं होत नाही. जेवढं सुटण्याचा प्रयत्न कराल तेवढं याच्यामध्ये गुंतत जावं लागेल. मग एकदा याच्यात गुंतत गेलात की भवसिंधूच्या पुरामध्ये वाहून जावं लागेल. करिता भरोवरी दुरावशी दुरी भवाची पुरी वाहावसी. भवसिंधूचा पूर म्हणजे काय? जन्म मरणाचा पूर आहे की. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खल दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. पुन्हा जन्माला येणं, पुन्हा मरणं, याच्यामध्ये आपल्याला वाहून जावं लागेल. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे भजित. महाराज म्हणतात याच्यात वाहून जावं लागेल. लोकाला पटलं, लोक म्हटले महाराज आम्ही देवाला भजू. पण त्या देवाला भजायला काय लागतं? थोडा बेस द्या. महाराज म्हणले देवाला भजायला काहीच लागत नाही, फक्त एक लागतं. काही न लगे एक भावची कारण. तुका म्हणे आन विठोबाची. देवाला आपलंसं करण्यासाठी भाव कारणीभूत आहे बरं का. म्हणून आपल्या बोली भाषेतला शब्द आहे बघा. भाव तिथं जोरात बोला. भाव तिथं देव, पाप तिथं भेव, आणि चिवडा तिथं शेव. हे जोडून असतं एकमेकाला. जिथं भाव आहे तिथं देव आहे बरं का. भावे विन देव नकळे निसंदेह, गुरुविना अनुभव कैसा कळे. भावबळे आकळे एरवीन आकळे, करतळे आवळे तैसा हरी. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. देवा कारणे भाव तस्मात न लगे द्यावे फार सेवित. ए यथा माम प्रपद्यन्ते तंस तथैव भजाम्यहम. जाकी रहे भावना जैसी, प्रभु मूरत देखी दिन तैसी. म्हणून म्हणतात भाव का भूका हूँ मैं, भाव ही बस सार है. भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है. इको दे जगातानी. भाव बिन कुछ भी वो देवे मैं कभी लेता नहीं. ते कुठे गेले दुसरे दादा? 5 मिनिटं गेले का? बर. विठ्ठला विठ्ठला भाव महत्वाचा आहे, लक्ष देऊन ऐका. महाराज म्हणतात मी कसा आहे. भगवंत म्हणतात मी कसा आहे. ना निराकार हो ना साकार हो. फार मोठ्यांच्या मुखातलं वाक्य आहे. ना निराकार हो ना साकार हो, भक्त की भावना से तदाकार हो. जसा भक्ताचा भाव असेल त्या पद्धतीनं मी या ठिकाणी बनत राहतो. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. हे खोटं वाटू देऊ नका. मी माझ्या पंढरीश परमात्म्याची आण घेऊन सांगतो. तुका म्हणे आन विठोबाची यावी नासता. बोला बोला बोला. अनेक पै साधन वाहातसे आन विठोबाची. तुझी आन वाही नगा देवराया, बहु आवडशी जीवा पासून या. हे खोटं वाटू देऊ नका. मी माझ्या पंढरीश परमात्म्याचे आण घेऊन सांगतो. याच्यापेक्षा वेगळं काही कराल तर करिता भरोवरी दुरावशी दुरी भवाची पुरी वाहावशी. असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. विठाला तुकाराम महाराज या अभंगामध्ये आम्हाला तुमच्या आमच्या हिताचा उपदेश करतात. उपदेश करणारे तुकाराम महाराज आहेत. जो उपदेश करतात तो आम्हाला करतात. जो उपदेश करतात तो करण्याचा त्यांना अधिकार आहे म्हणून करतात. जो उपदेश करतात त्याचा त्यांना अनुभव आहे म्हणून करतात. आणि आपल्याला उपदेश करतात तो आपल्या हिताचा आहे म्हणून करतात. उपदेश करत असताना, सांगत असताना अधिकार फार महत्वाचा असतो. अधिकार तैसा दावी याला मार्ग.
चालत आहे मग कळू येते. अधिकाराशिवाय बोललं नाही पाहिजे. ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यानं महाराजाच्या चुका काढायच्या नाही. बायको तुला चहा देत नाही, महाराजावर काय वजन टाकतो येऊन? कळतं का माझं बोलणं? हां, आमच्या चुका काढाव्या कोणी? आमच्यात परमार्थात मुरलेल्या ज्येष्ठ लोकांनी. कळतं माझं बोलणं? अधिकाराशिवाय बोललं नाही पाहिजे महाराज. आणि अधिकाराची वाणी वेगळी असते. मी जर उद्या म्हणलं तुमच्या गावात किंवा माझल गावात गेलो, दुकान बंद करा, दुकानं बंद करा, मारतील ना लोक. आणि मुख्यमंत्र्यांनी मुंबईतून सांगू द्या, इथं उघडायची हिंमत आहे का कोणाची? याला अधिकाराची वाणी म्हणतात. त्यानं तिथून जर सांगितलं तर इथं बंद होतं का? सांगण्याचा अधिकार आहे म्हणून. बरोबर. तुकाराम महाराजांचा अधिकार जर आपण पाहिला तर महाराज म्हणतात, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, एराने व्हावा भार माथा. वेदाचा अर्थ फक्त आम्हाला विचारा, बाकीच्यानी ओझे वाहण्याचं काम करायचं. किंवा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. म्हणजे महाराजांचा अधिकार काय सामान्य नाही बरं का. अधिकार कशाला म्हणतात? सोप्या भाषेत सांगतो. आधी आपण करावं मग इतरांना सांगावं, याला सोप्या भाषेत अधिकार म्हणतात. बाप मुलाला म्हणतो, बाळ्या बिडी पेटून आण. पोरग जातं चुलीवर बिडी धरतं, बापाजवळ येईपर्यंत बिडी विझून जाते. बाप म्हणतो, मूर्खांना आलाय का, साधी जीवनात बिडी पेटून आणता आली नाही, दुसरं काय करशील? पोरग म्हणतं, मला चॅलेंज. मग जातं बिडी पेटवतं, विझूच देत नाही. कळलं तुम्हाला? बिडी अशी इमानदार जाते महाराज, ती वडल्याशिवाय पेटत नाही. मी काय ओढून नाही पाहिली, दुसऱ्याचं पाहिलं बरं का. बिडीचा तो स्वभाव आहे, ती वडल्याशिवाय पेटत नाही. त्यानं तिथूनच बिडी वडायला सुरुवात केली. बापाजवळ येईपर्यंत तर अर्धी बिडी संपून गेली. बाप बिडी वडत वडत पोराला म्हणतो, बाळ्या बिडी वडणं चांगलं नाही, बिडीनं अनेक प्रकारचे रोग होतात, शरीराचा नाश होतो, बिडी वडू नये. पोरगा ऐकणारं हुशार असतं, ते म्हणतं, बाबा तुमची बिडी मागच्या दोऱ्याला जाऊन चिटकली तरी तुम्ही फेकून द्यायला तयार नाही, आणि मला म्हणता बिडी ओढू नका. ऐकल का पोरग? बोला बोला, ऐकल का? बापाला असं वाटत असेल माझ्या पोरानं बिडी ओढू नये, तर बापानं अगोदर आपल्या जीवनातून बिडी ही नावाची वस्तू बाजूला करावी, सिगरेट सुरू करावं. बरोबर ना? नाही 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 नाही, त्यानं बिडी सिगारेट पासून दूर राहावं. यद यद आचरती श्रेष्ठ तत् देवेत रोजना. थोडा बेस देतात याला. श्रेष्ठ व्यक्ती जसे आचरण करतात त्यावरून बाकीचे लोक आचरण करतात. म्हणून घराचा करता चांगला असावा म्हणजे घर चांगलं राहतं, गावाचा करता चांगला असावा मग गाव चांगलं राहतं, राज्याचा करता चांगला असावा मग राज्य चांगलं राहतं, देशाचा करता चांगला असावा तेव्हाच राम मंदिर बनतं. यथा राजा तथा प्रजा, यथा प्रजा तथा राजा नाही. प्रजा कधी राजा घडवत नसते. राजा आपल्या इच्छेप्रमाणे प्रजेला घडवत असतो. महाराज लक्षात ठेवा. करता चांगला पाहिजे का नाही? घर चांगलं राहील. एक पोरगा तंबाखू खात होतं, त्याला म्हणलं, बाळ्या तंबाखू खातो, तुला लाज नाही वाटत का? तो म्हणे, महाराज तंबाखू म्हणजे काय खूप मोठं व्यसन आहे? नॉर्मल व्यसन आहे. किती नॉर्मल आहे? बसलेल्या कित्येक तरी लोकांच्या खिशात तंबाखू निघेल. जाऊ द्या बसलेले, उभं राहणाऱ्यांच्या बी निघेल. जाऊ द्या उभं राहणारे, कदाचित एखाद्या सांगणाऱ्या कीर्तनकाराच्या खिशात बी निघेल, माझ्या नाही. हां, कुणाच्या तरी निघेल. मला सांगा, एवढं नॉर्मल आहे? अरे म्हणलं, पण तू मास्तर समोरून आले आणि त्यांच्या समोर तंबाखू चोळतो. तो म्हणे तंबाखू खायला? आपण आपल्या बापाला घाबरत नाही, मास्तरला काय घाबरायचे? आणि योगायोगाने त्याचा बाप पडून आला, पण बाप आल्यावर पोरानं तंबाखूचा हात मागं धरला. मला वाटलं बोलून गेलं, पण इज्जत थोडी बापाची ठेवली. म्हणलं, का रे आताच तर बोललो, आता बापाला सुद्धा घाबरत नाही. मग बाप आल्या हात का मागं धरला? चोळणं बापाच्या समोर तंबाखू. ते म्हणजे मी घाबरून हात मागं नाही धरला. म्हणलं मग ते याच्यातली अर्धी घेते म्हणून मागं धरला. मग बाप जर पोराच्याच हातातली अर्धी तंबाखू खात असेल तर पोराकडून चांगलं वागण्याची अपेक्षा करणं मूर्खपणाची लक्षण आहे ना महाराज. तुकाराम महाराज म्हणतात अधिकार पाहिजे. अधिकाराशिवाय बोललं. तुकाराम महाराजांचा अधिकार खूप मोठा आहे. ऐका, अधिकार असून फायदा नाही, अनुभव सुद्धा पाहिजे. किती अभंग पाठ केले याला किंमत नाही, किती अभंगाचा अर्थ कळतो याला किंमत आहे, किती अभंगाचा अर्थ कळतो याला किंमत नाही, किती अनुभवात आले याला किंमत आहे. तुम्ही संगीत विशारद झालात का विशारद झालात हे गायल्यावर कळलं ना. वहीत किती बोल आहे त्याच्यापेक्षा हातातून किती निघतात. प्रॅक्टिकलला महत्व आहे ना महाराज. प्रॅक्टिकल पाहिजे का नाही? तसं अनुभवाशिवाय बोलूच नाही ना. तुकाराम महाराजाला जे जे अनुभव जीवनात आले ते ते अनुभव महाराज म्हणतात मी तुम्हाला सांगतो. अनुभव
असं गाण्यासाठी आणि योग्य प्रमाण देण्यासाठी अनुभवच पाहिजे महाराज. अनुभव आले अंगा ते या जगा देत असे, हा घ्या माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा, तुका मनेचा कोणी सांगे माझा अनुभव आहे अंगे. अनुभवाला फार किंमत आहे बरं का. लक्ष देऊ नाही का. आपल्याला पोहणं शिकायचं असेल मग आपण कोणाची गाठ घ्यावी? ज्याला पोहा येत नाही त्याची, म्हणजे लवकर शिकल. बरोबर ना? नाही, पोहण्याचा अनुभव आहे त्याच्याकडे जावं लागेल. आणि पोहणं शिकायचं असेल तर शास्त्रीकडे जाऊ मला. आम्ही दोघं नाथ सागरात त्या दिवशी लई लांब गेलो होतो आहे की महेश महाराजांना माहीत, चांगलं पोहतात. पोहण्याचा अनुभव पाहिजे का नाही. एका गावाला असा सुंदर तलाव होता बघा, चांगलं पाणी होतं. लोक आंघोळ्या करत होते आणि काय झालं, अचानक एक पोरगं त्या तलावात पडलं. लोक ओरडायला लागले, अरे वाचवा, कोणीतरी उडी मारा, त्या पोराला वाचवा. सगळे ओरडायला लागले, पण उडी माराय कोणी तयार नव्हतं महाराज. तेवढ्यात एक पोरगं कसं तरी पाण्यात पडलं आणि त्या पोराला कसं तरी धरून बाहेर काढलं. लोक त्याचं कौतुक करायला लागले. कोणी म्हणे अरे आज आपल्या गावाची इज्जत तू राखली, कोणी म्हणे युवकाची शान आहे तू, कोणी म्हणे याचा हार घालून सत्कार करा, कोणी म्हणे याचा नारळ देऊन सत्कार करा, कोणी म्हणे याची रथात मिरवणूक काढा. ते पडलेलं म्हणे हार राहू द्या, नारळ राहू द्या, मिरवणूक राहू द्या, मला पाण्यात कोण ढकललं पहिल्यांदा ते सांगा. अरे मीच वाचलो म्हणून वाचलो. पोहण्याचा अनुभव ज्याला आहे त्याच्याकडे जावं लागेल, म्हणजे आपल्याला पोहायला येईल. तुकाराम महाराजा अनुभवाव्यतिरिक्त काही बोलत नाही. जे जे अनुभव तुकोबारायांना आले ते अनुभव महाराजांना अभंगाच्या स्वरूपात लिहून ठेवले. तुकाराम महाराजांचे अनुभव आणि अभंग दोन्ही वेगळे नाही. जे अभंग आहे तेच अनुभव आहे आणि जे अनुभव आहे तेच अभंग आहे. म्हणून महाराज म्हणतात मी अनुभवाचं बोलतोय. सांगणं अधिकाराचं अनुभवाचं आहे, पण सांगणं हिताचं असलं पाहिजे ना. हिताचं सांगत असेल तर कुणीही कुणाचं ऐकावं. कदाचित एखाद्या वेळेस लहान पोरग मोठ्या माणसाला सांगत असेल आणि पोराचं सांगणं जर मोठ्याच्या हिताचं असेल तर मोठ्याने सुद्धा छोट्याचं ऐकलं पाहिजे. कदाचित एखाद्या वेळेस पोरग बापाला सांगत असेल आणि पोराचं सांगणं बापाच्या हिताचं असेल तर बापानं सुद्धा पोराचं ऐकलं पाहिजे. भागवतामध्ये बापाला पोरानं सांगितलं. कुणी? 7व्या स्कंदामध्ये भक्त प्रल्हादानं हिरण्यकश्यपूला 9 विधा भक्ती सांगितली. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, ही 9 विधा भक्ती प्रल्हादानं आपल्या वडिलाला पहिल्यांदा सांगितली. महाराज लक्षात ठेवा, म्हणजे बापाला सांगण्याची प्रथा आपल्याकडे आहे, फक्त हिताचं असलं पाहिजे. हिरण्यकश्यपूने विचारलं होतं तू चांगलं काय शिकला, तेव्हा भक्त प्रल्हादानं हे चांगलं सांगितलं होतं बरं का. लक्ष देऊ नाही का. मग पोरग बापाला सांगत असेल आणि पोराचं सांगणं बापाच्या हिताचं असेल तर बापानं सुद्धा पोराचं ऐकलं पाहिजे. कदाचित एखाद्या वेळेस शिष्य गुरुजीला सांगत असेल आणि शिष्याचं सांगणं गुरुजीच्या हिताचं असेल तर गुरुजीनं सुद्धा शिष्याचं ऐकलं पाहिजे. कदाचित एखाद्या वेळेस बायको नवऱ्याला सांगत असेल, कदाचित सांगत असेल म्हणणं बरोबर नाही, सांगतच राहती, पण हिताचं सांगत असेल तर बायकोचं सुद्धा नवऱ्यानं ऐकलं पाहिजे. बायको नवऱ्याला हिताचं सांगते कधी? रात्रीच्या टायमाला दोघांचं जेवण झालं, दोघं एका खोलीत बसले की बायको नवऱ्याला हिताचं सांगते, अहो तुमच्या भावाकडं बघावं तर त्याच्या कपड्याची इस्त्री मोडत नाही आणि तुमचं मडं कधी बी वावरातच गाडलेलं आहे, पण माझ्या येडीचं ऐका, किती मरमर केली न वाटे झाल्यावर बरोबर 2च होणार आहेत. तुम्ही मरमर मेले तरी गुंठाभर काय तुम्हाला वाढून येणार नाही. मोत आयुष्य गेलं सांगून सांगून, पण पोराईकडे बघा आणि तुम्हाला सांगते वेगळं. बायको हे नवऱ्याला हिताचं सांगते, हे नवऱ्यानं ऐकत जावं नाही. असं सांगत असेल तर वल्ल्या फोकानं हाणावं, अजिबात पाप लागत नाही, अजिबात पाप लागत नाही महाराज. पण बायको जर नवऱ्याला सांगत असेल का हो तुम्ही दारू पिता, या दारूनं तुमच्या शरीराचा नाश व्हायला लागला, या दारूनं संसाराचं वाटोळं झालं, या दारूनं मुलाबाळाच्या शिक्षणावर परिणाम व्हायला लागला, अहो या दारूमुळं गावातले लोक तुम्हाला चांगलं बोलत नाही, अहो या दारूमुळं पाहुण्या रावळ्यात तुमची इज्जत नाही, पाया पडते तुमच्या, नका पिऊ दारू, हे जर बायको तळमळीनं सांगत असेल तर हे नवऱ्यानं ऐकलं पाहिजे महाराज. हे हिताचं आहे. अरे ज्या बापानं आपल्या लेकीला तळ हाताच्या फोडासारखं 18 वर्ष जपलं आणि त्याच्या काळजाचा तुकडा तुमच्या हवाली केला, तो दारू पिऊन तिचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी केला का महाराज? बरं तुम्ही पिणाऱ्यांना माझी विनंती आहे, तुमची बहीण तुम्ही एखाद्या पिणाऱ्याला का देत नाही हो? माझा प्रश्न आहे तुम्हाला, तुमची बहीण तुम्ही पिणाऱ्याला का देत नाही? मग आपल्या घरी आलेली पण कुणाची बहीणच आहे ना, मग आपण तिचं आयुष्य दारू पिऊन बर्बाद करण्याचा आपल्याला काय अधिकार आहे महाराज? जेवढे संसार व्यसनानं उद्ध्वस्त केले तेवढे कशाने केले नाही. पिण्याचा त्रास काय असतो महाराज? तुमची बहीण एखाद्या पिणाऱ्याला देऊन बघा, मग कळेल. विठाला विठाला. अरे ज्या बापाने आपल्या लेकीसाठी, सांगू तुम्हाला, लग्नाची तयारी करत असताना दाढी दुकानावर करत नाही बाप,
तेव्हाचे पासून पैसे वाचवत राहतो बरं का. दाढीचे 30 रुपये लागतात म्हणून 2 रुपयाच्या ब्लेडनं घरी आणून दाढी करतो आणि ते 28 रुपये वाचवत राहतो. इथून फाट्यावर जायला जर 10 रुपये लागत असले आणि तिथून जर माजलगावला 10 लागत असले तर फाट्यापर्यंत पायी जातो आणि तिथून 10 रुपयात माजलगावला जातो. ते पैसे वाचवतो महाराज. स्वतःची चप्पल फाटली तर सुतळी बांधतो, चिरगुट बांधतो, ते पैसे वाचवतो. आणि मुलीच्या लग्नाची तयारी करतो. ऐपत नसताना 10 लाख हुंडा द्यायची तयारी ठेवतो. बँडवाल्याच्या पाया पडतो, मंडपवाल्याच्या पाया पडतो, आचार्याच्या पाया पडतो, सोनाराच्या पाया पडतो, कापड दुकानदाराच्या पाया पडतो. अरे ऐपत नसताना पोराच्या बापाच्या सुद्धा पाया पडतो. लायकी नसताना नवरदेवाचे बी कधी कधी पाय धरतो आणि त्याच्या काळजाचा तुकडा तुमच्या हवाली करतो. तो दारू पिऊन आयुष्य बर्बाद करण्यासाठी नाही. माझी विनंती आहे तुम्हाला, लक्षात ठेवा, या व्यसनापासून दूर राहा. बायको जर हे हिताचं सांगत असेल तर नवऱ्याने हे ऐकलं पाहिजे. तुकाराम महाराज आपल्याला हिताचं सांगतात. आई के रे जना तुझ्या स्वहिताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन शुद्ध व्हावे. देवाचं चिंतन करण्यामध्ये आपलं हित आहे. मग सांगणं अधिकाराचं आहे, अनुभवाचं आहे आणि हिताचं सुद्धा आहे. विठाला विठाल. महाराज शास्त्र असं सांगतं, विचारल्याशिवाय कुठली गोष्ट सांगू नये. आमच्या जिल्ह्याचं वैभव भूषण नामदेव महाराज पठाडे यांनी याच्यावर फार सुंदर चिंतन केलेलं आहे. महापृष्ठम कशाची ब्रुयात, विचारल्याशिवाय सांगू नये असं शास्त्र आहे. उपदेशोई मूर्खानाम प्रकोपायन शांतय पय पानम भुजंगानाम केवलम विषवर्धनम. एखाद्या माणसाला उपदेशाची गरज नसताना जर तुम्ही त्याला उपदेशाचं बोधामृत पाजत असले तर त्याच्या पचनी पडत नाही. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा, व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. क्रोधी माणूस असेल, अविश्वासी माणूस असेल, मूर्ख माणूस असेल तर त्याला सांगत बसून आपला वेळ आणि एनर्जी आपण खर्च करू नये. गावातलं एखादा आडमुठ म्हणलं ना हल्या दूध देतो, त्याला म्हणायचं 5 लिटर. कुठं नादाला लागतं त्याच्या, चला बोला, नादाला कुठं लागता महाराज मला सांगा. घुबडाला हे बघा, मला एक म्हणे महाराज मी देवाला मानत नाही. म्हणलं चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही मानता का? म्हणलं हो. मी मानत नाही म्हणे. म्हणलं चांगली गोष्ट आहे, नाही मानत तर मस्त आहे ना. ते म्हणे अहो मी देवाला मानत नाही तर तुम्हाला काहीच वाटत नाही. म्हणलं मला काय वाटणार आहे. म्हणे कसं काय वाटत नाही. म्हणलं ये रे तरी कुत्रे मानत नाही, मी एक कुत्रं वाढलं समजेल, टेन्शन घेण्यासारखं काय त्याच्यात मला. नाही तरी काय थोडी शान शुकरे बापुडी. नाही तर कुत्र्या मांजराची कमतरता आहे का? मानतच नसेल तर फायदा काय महाराज. मानतच नसेल तर मूर्खाच्या कोण नादे लागणार आहे. तुम्हाला मी उदाहरण सांगतो. हे काय, बोला 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 पटापट बोला. हे काय घड्याळ आहे. हे काय घड्याळ आहे. मी म्हणतो हे घड्याळ नाही. तुम्ही काय कराल? तुम्ही 10 माणसं बोलवाल, 10 माणसं बोलवाल, मला मध्ये बसवाल आणि 10 माणसाला एकेकाला विचार, महेश महाराज सांगा काय? महेश महाराज म्हणतील घड्याळे. विठ्ठल महाराज सांगा काय? ते म्हणतील घड्याळे. सुजय महाराज सांगा काय? घड्याळे. चला कैलास महाराज काय? घड्याळे. नवनाथ महाराज, वामन महाराज काय? 15 जण म्हणतील घड्याळे. आणि सगळ्याचं झाल्यावर मी म्हणल नाही हे घड्याळ नाही. मग हे बाकीचे काय म्हणतील, ए मूर्ख याच्या नादी लागू नका, सोडून देतील. बाकी काय करणार? मानतच नसतील. म्हणून या मूर्खाला उपदेश करून फायदा नाही महाराज. एक पोरग एका साधूकडे आलं, जरासं शिकलेलं होतं. म्हणे महाराज तुम्ही देवाला मानता का? म्हणे हो. आपण मानत नाही म्हणे. महाराज म्हणले नाही मानत. नको मानू. मग तुम्ही मानता का? म्हणे. म्हणले मानतो ना. मग देव आहे का? म्हणे आहे. काय म्हणे? तो म्हणे देव आहे का? ते महाराज म्हणले आहे. ते पोरग म्हणे आहे तर मग दाखवा. देव आहे ना, मग दाखवा. बरोबर आहे. त्याचा प्रश्न काय चुकीचा थोडाच आहे. कोरोना आहे का? 8 दिवसांनी कळलं अजून. कोरोना आहे का? बोला बोला. पुनश्च हरी ओम. कोरोना आहे का? अरे हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. कोरोना आहे का? आहे महाराज. मग दाखवा. कुणी कुणी पाहिला? हात वर करा बरं. पाहिला का कुणी? कुणी पाहिला का? नाही. ऐका, कोरोना पाहिला नाही पण नाही का? नाही म्हणण्याची सोय नाही महाराज. मग दिसतं तेच सत्य मानाल का? मग कोरोना कुठं पाहिला का? जग बंद आहे. मी एक वाक्य बोलेल तुम्हाला. डोळ्यानं न दिसणारा व्हायरस जर माणसं मारू शकतो तर याच्यातून फक्त डोळ्यानं न दिसणारा देवच वाचू शकतो. दुसरं कोणी वाचू शकत नाही महाराज. कोणी वाचू शकत नाही. कोरोना पाहता येईल का? नाही. अनुभवता येईल. ते पोरग म्हणे देव आहे ना महाराज. मग दाखवा. त्या महाराजाला राग आला आणि ताडकन त्याच्या गालात मारली. महाराज गोल फिरलं जाग्यावर. शिवानंद शास्त्री सारखी तब्येत होती. ताडकन गालात मारलं की जाग्यावर गोल फिरलं आणि त्या महाराजाला म्हणे महाराज मारलं म्हणे तुम्ही मला. ते महाराज म्हणले मारलं. संन्यासी होते. मारलं म्हणे. अहो मारलं म्हणजे तुम्ही मारलंय मला? म्हणजे हा मारलं ना. मग अहो त्रास होतोय ना म्हणे मला. म्हणजे त्रास होतोय? मग कुठं त्रास होतोय का? म्हणे वाव त्रास मारल्यानंतर त्रास नाही होणार तर काय होईल? ते महाराज म्हणले मग दाखव. जागे आहेत ना तुम्ही?
त्रास होतोय ना मग दाखव. ते म्हणे हे काय? मग हे गाल आहे. हे गाल आहे ना, कळते ना तुम्हाला? हा गाल आहे. मला गाल नको दाखवू, मला त्रास दाखव, त्रास. ते पोरग म्हणे अहो त्रास तसा कसा दाखवता येईल? मग देव तसा कसा दाखवता येईल तुला? त्रास दाखवता, तुला मारलं याचा त्रास झाला, याचा अनुभव तुला आला. तसं मी भक्ती केली, मला देव कळला, त्याचा अनुभव मला येईल, तो तुला कसं काय दाखवता येईल? विठाला विठाला. अशा मूर्खाला उपदेश करून काय फायदा आहे महाराज? म्हणून असं म्हणावं लागलं. तुका म्हणे आयशी बुद्धी ज्याची जड, त्या होऊनी दगड बरे देवा. काही दगडात बदल होतो पण माणसात होत नाही. सांगू दगडातला बदल? एक दगड एकदा मंदिरात जातो तर देव होतो, हा दगडातला बदल आहे. माणसं रोज दर्शनाला जातात पण दगडच राहतात, ही त्याची अधोगती आहे. दगडात बदल होतो पण माणसात बदल होत नाही. महाराज लक्षात ठेवा, मूर्ख माणसाला उपदेश करून फायदा नाही, लक्षात घ्या. म्हणून मग ही उपदेशो ही मूर्खानाम, अशा मूर्खाला उपदेश करून फायदा नाही. काही गोष्टी अशा असतात विचारल्या तरी बोलायच्या नसतात. बघा लक्ष द्या. एखाद्यानं दारूचं दुकान आपल्याला विचारलं, मग सांगायला पाहिजे का? बोला ना. नाही, हाताला धरून त्याला दुकानात न्यावं, त्याच्याजवळ पैसे नसले तर आपल्या जवळचे काढावे, त्याला पाजावं आणि कीर्तनात आणून सोडून द्यावं. हे चांगल्या माणसाचे कामं असतात, बरोबर आहे ना? हे सज्जन माणसाचे कामं असतात महाराज. नाही ना आपल्याला बोलतायत, जातील 200 पण नास्त होईल ना ह्या दुर्योधनाच्या अवलादीवर. चांगलं नाही झालं तर चालेल पण वाईट कसं होईल या विचारावर जास्त टपलेले असतात. लक्षात ठेवा बरं का. पहिल्याने एक रावण एक दुर्योधन होता, आता घराघरात रावण, घराघरात दुर्योधन जन्माला आले. म्हणतात ना, कलियुग बैठा मार कुंडली, जाऊ तो मैं कहा जाऊ, अब हर घर में रावण बैठा, इतने राम कहाँ से लाऊं, अब हर घर में रावण बैठा, इतने राम कहाँ से लाऊं, कलियुग बैठा मार कुंडली, जाऊं तो मैं कहाँ जाऊं, अब हर घर में रावण बैठा, इतने राम कहाँ से लाऊं. आता घराघरात रावण जन्माला आले, एवढे राम कुठून आणायचे? महाराज अशा मूर्खाला उपदेश करून फायदा नाही. दारूचं दुकान विचारलं तरी सांगितलं नाही पाहिजे. विठाला विठाला. बरं, पिणारे माणसं कशाचं बी निमित्त करतील पण पेतील. एक दारू पित होता आणि त्याचा मित्र त्याला म्हणे, का रे दारू का पितो? ते म्हणे ती सोडून गेली म्हणून. बायको ती सोडून गेली म्हणून. त्याचा मित्र म्हणे ती का सोडून गेली? म्हणे दारू पितो म्हणून. मग आता याला उत्तर काय देणार? पर्याय काय करणार याच्यासाठी तुम्ही सांगा मला महाराज. अवघड. एकाची किडनी खराब झाली, मी त्याला दवाखान्यात भेटायला गेलो. त्याला म्हणलं अहो दारूनं तुमची किडनी खराब झाली, आता तरी सोडा. ते म्हणे महाराज चुकीचं बोलताय तुम्ही, दारू ब्रँडेड पित होतो, किडनीतच काहीतरी प्रॉब्लेम असला पाहिजे. म्हणजे काय सांगणार आहे अशा माणसाला तुम्ही? बोला. एकानं महाराज सोजे महाराज बायकोला झाकण भर दारू पाजली. एकानं बायकोला झाकणभर दारू पाजली आणि त्या बायकोनं केलं किती कडू आहे म्हणे. ते म्हणे तुला आज कळलं का हे दुःख मी कसं पचवत असं? तुला वाटतं मी एन्जॉय म्हणून पितो पण असं नाही काय? हे माझं मला माहिती आहे. निमित्त करतील पण सोडणार नाही. विठाला विठाला. विचारलं तरी सांगायचं नसतं. पण तिसरी गोष्ट अशी आहे, ती न विचारता सुद्धा सांगावी. एखादा दोन्ही डोळ्यांना आंधळा माणूस रस्त्यानं चालला, समोर खड्डा आहे, तो आंधळा माणूस खड्ड्यात पडणार, आपण उभे. मग आंधळ्या माणसानं रस्ता विचारण्याची वाट दिसणारानं बघावी का? बोला 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 पटापट बोला. दिसणारानं बघावी का? नाही. त्याला न विचारता त्या खड्ड्यात ढकलून देणं आपलं काय कर्तव्य. बरोबर ना? बरोबर ना? बरोबर ना? नाही नाही नाही. त्याला न विचारता रस्ता दाखवणं हे दिसणाराचं काम आहे. आंधळा अंधगुपी पडता मग देखणेने लावावे सत्पथा, ते विना आनंद दुखी बुडता, त्याशी उद्धव्या तत्वता मी प्रार्थित असे, तसं तुम्ही आम्ही म्हणजे आंधळे आहोत. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. देवाला विसरले का नाही माणसं? लॉकडाऊन झाल्यावर पहिलं बंद काय होतं? सप्ते. दुसरं बंद काय होतं? मंदिर. सगळ्यात नंतर काय उघडतं? मंदिर. सगळ्यात नंतर काय चालू होतात? सप्ते. आणि सर्वात पहिल्यांदा चालू काय होतं? एकादशीच्या दिवशी पहिल्यांदा चालू काय करतात? धर्म. म्हणजे कोरोना सज्जन आहे तो फक्त कीर्तनातच होतो आणि मंदिरातच येतो, धाब्यावर जात नाही.
माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला? देव धर्म सांदी पडिले विषयी गोंधळ गाजत असे. शोकांती काय का नाही. मग आंधळ जन येतात, आंधळ नाही तर काय महाराज, पहिलं बंद करतात मंदिरं, लक्षात ठेवा. आणि पहिले बंद होतात धार्मिक कार्यक्रम, म्हणजे जन आंधळ आहे. गेले विसरून खऱ्या देवाचा लोकाला विसर पडला. मग आंधळ्या माणसाला रस्ता दाखवणं हे दिसणाराचं काम आहे. म्हणून तुकाराम महाराज न विचारता आपल्याला आपल्या हिताचा उपदेश करतात. अभंगाच्या काय बरोबर आहे का नाही? किती सुंदर. हे वाजवणं गाणं हे सोपं आहे का? हे पखवाज वाजवणं, गायन करणं, कीर्तन करणं सोपं नाही. सोपं एकच आहे, कोणतं? खाली बसून महाराज चुकला म्हणणे. जमलेश नाही तू बरा ये ये ये. आपल्याला येत असतं का? मग बोंबलू नको. खंडन त्यानं करावं ज्याला मंडन करता येतं. ज्याला मंडन करता येत नाही त्याला खंडन करण्याचा अधिकार नाही. चूक सांगण्याचा अधिकार त्याला असतो ज्याला बरोबर आहे हे सांगता येतं. काही माणसाला 2 मिनटं बोलता येत नाही. महाराज माझे कीर्तन झालं नाही का आभार मानाय उभं राहिला. आज आपल्या गावामध्ये सानप महाराजांना वेळेवर येऊन अतिशय सुंदर कीर्तन केल्याबद्दल मी सप्ताह कमिटीच्या वतीनं, गावकऱ्याच्या वतीनं, वैयक्तिक माझ्या परिवाराच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. अरे म्हणला जिवंत आहे मी, अजून 2 मिनटं बोलता येत नाही. सोपं आहे का? शर्ट ओलं झालं घामाने महाराज, आहे की नाही? घाम येऊ दे जा विठ्ठल महाराज, पुसत जाऊ नका. मला कीर्तनात किती जरी घामाला हरवणे महाराज तर मी पुसत नाही. का? लोकायला कळावं हा घामाचा पैसा आहे, आरामाचा नाही. सोपं आहे काय? सोपं नाही. लक्षात ठेवा. पखवाज वाजवणं, गायन करणं, कीर्तन करणं सोपं नाही महाराज. अतिशय गोड सांगतो तुम्हासी. महाराज म्हणतात मी तुम्हाला सांगतो. काय सांगतो? तर बजारे विठ्ठला. लक्ष देऊन ऐका बरं का. एका शब्दाचा विचार आपण करून वेळ संपल तिथं थांबू. सांगतो तुम्हासी. तुम्हासी म्हणजे कुणाशी हा प्रश्न आहे. तुकाराम महाराजांना असं म्हणायला पाहिजे होतं, सांगतो महाराज लोकाशी बजारे विठ्ठला. बाकीच्या तर काही गरज नाही. तुम्हाशी म्हणण्यामागं काय उद्देश आहे ऐका. आपला वारकरी संप्रदाय जगाच्या पाठीवर एकमेव असा आहे. आपल्या वारकरी संप्रदायात कुठल्या जातीचा, धर्माचा, प्रांताचा, राष्ट्राचा, देशाचा विचार केला जात नाही. सकळाशी येथे बोला आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. खटनट यावे शुद्ध होणे जावे. दौंडी पिटी भावे चोखा मेळा. यारे लहान थोर. याती भलत्या नारी नर. करावा विचार नलगे चिंता कवनाची. याती कुळ माझे गेले हारपुनी. श्रीरंगा वाचोनी आणूनेने. याती धर्म नाही नोहे विष्णुदासा. निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. महाराज म्हणतात जात वीत गोत. बोला जातवीत गोत. कुळशीळ मात भजे खा त्वरित. भावनायुक्त अंतकरणान भजे खायचे. बरोबर आहे ना? काही गोष्टी आपण रोज बोलतो पण त्याचा अर्थ कळत नाही. आमच्या घरी महिला मंडळीचा हरिपाठ असतो. त्या बाया रोज हरिपाठात म्हणतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. बोला ना माय, जोरात बोला, लाजू नका, बोला. नवऱ्याला जेवढं जोरात बोलतात तेवढ्या तर जोरात बोला. हां, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी. त्याच बाया आमच्या दिंडीत आल्या. सोहळ्यात दिंडी आहे, तुम्ही आले होते. आमच्या सोजे बाबाची बी दिंडी आहे. दिंडी पुण्यात आली. पुण्यातले दानशूर लोक, कोणी कपडे वाटतं, कोणी बॅगा वाटतं, कोणी बिस्किटचे पुडे वाटतं, कोणी पैसे वाटतं. ह्या बायानं सर्व जमा केलं आणि मुक्कामा आलं. एकमेकीला म्हणतात माय खोट्या का ज्ञानी सर महाराजांनी लिहिलेलं पुण्याची गणना कोण करी. वाटतात का कोण्या गावात एवढं? त्या पुण्याची आहे का? पुणे वेगळं आणि पुण्य वेगळं कळतंय ना तुम्हाला? हे स्टँडर्ड आहे. स्टँडर्ड स्टँडर्ड खेड्यातलं वेगळं आणि शहरातलं वेगळं. बरोबर आहे ना? भाषेमध्ये बदल असतो. विठाला खेड्यातली भाषा वेगळी माय. आता मी इकडचं बोलतो, तिकडे गेल्यावर तिकडचं बोलायचं. बरोबर? भाषेत फरक आहे का नाही? आता शहरातली बाई जर पोराला रागवली तर किती रागवते. पिल्लू आगाऊपणा करू नकोस. हां, आगाऊपणा केला ना पप्पा आल्यानंतर तुला असे फटके द्यायला लावील. गोंधळ घालतो. चल अभ्यास करत बस, शांत बस. झालं तिचं रागावणं पांचट. काही मजा नाही त्या रागवण्यात. आणि आपली खेड्यातली बाई रागवल्या पिलू म्हणते का? पप्प्या म्हणाले तू. पप्प्या बापा सगळं डुबा चिरीन. पप्प्या माहोलच वेगळा असतो महाराज. तुम्ही लक्षात ठेवा. त्याचा माहोल रागवणं वेगळंच आहे का नाही? याच्यात मजा बी आहे. असं जरा रागवलं तर कळलं बी पाहिजे ना. विठाला तसं पुण्याची गणना नाही, पुण्याची. पुणे आणि पुण्य याच्यात फरक आहे. आवाजाचा टोन जरी बदलला तर अर्थ बदलत असतो. एखादा आपल्याला म्हणतं राम राम महाराज, राम राम.
समजावं प्रेमळ आहे, महाराजाची आवड आहे, आणि एखादा आपल्याकडे पाहून राम राम समजावं हे आपल्यावर वैतागलेलं आहे. हाय राम रामच पण दगड फेकून आणल्यासारखा लागतो महाराज, आहे का नाही? टोन बदलला तरी अर्थ बदलतो ना. तसं पुणे आणि पुण्य याच्यात फरक आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत अशा. अजून एक प्रमाण म्हणतात बाय आमच्या घरी ती महिला मंडळीच्या हरिपाठात आमची आई म्हणते करतळे आवळे तैसा हरी. एक दुसरी बाई म्हणते करकरे आवळे तैसा हरी. म्हणलं किती आवळ पण दोऱ्या तुटू देऊ नको. अवघडचे. तसं भजे खा त्वरित नाही, भजका त्वरित भावनायुक्त अंतकरणान भजलं तर जातीपातीचा विचार नाही. महाराज आपल्या संप्रदायात असे माणसं होऊन गेले ज्यांची जात सुद्धा माहीत नाही किंवा ज्यांचं कुळ सुद्धा माहीत नाही. मैराळ जनक कोण कुळ त्याचे, महिमान तयाचे काय सांग. कबीर मोमीन लतीफ मुसलमान, सेनाना भेजान विष्णुदास, कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजने अभेदो हरीच्या नामे. अशा व्यक्ती आपल्या संप्रदायामध्ये होऊन गेल्या. महाराज सांगू तुम्हाला, म्हणून मी तुम्हा सर्वांना सांगतो, याच्यापेक्षा वेगळं सांगू का? जो सर्वांना करता येतो तो परमार्थ, आणि ठराविक व्यक्तीला करता येतो तो संसार. लग्न म्हणलं की वयाची अट आहे. एवढ्या दिवस 18 होती, आता मुलीची मुलाची 21 झाली, बरोबर. आता या 4-5 दिवसात निर्णय झाला. 21 वर्ष वय लागतं मुलीचं, लग्न करता येतं. आता ह्या पोरांनी जर ठरवलं लग्न करायचं, लगेच लाजू नको, दम धर जर साखा. मी फक्त उदाहरण द्यायला. यानं जर ठरवलं लग्न करायचं, जमल का? बोला बोला पटापट बोला. नाही जमणार, आहे की नाही? यानं ठरवलं लग्न करायचं, नाही जमणार. आमच्या बाबांनी ठरवलं लग्न करायचं. उदाहरण फक्त, आपल्याला काय, तुम्ही करणार नाही पण उदाहरण. बाबांनी ठरवलं लग्न करायचं, जमल का? बोला बोला. नाही जमणार महाराज. हा झाला संसार. आता परमार्थ घ्या. ह्या बाळाने ठरवलं मला कीर्तन ऐकायचं, काही प्रॉब्लेम आहे का? काही नाही, बसलंय ना ऐकतोय. ह्या बाबांनी ठरवलं मला कीर्तन ऐकायचं, बाबाही बसलेत. म्हणजे ऐका, 5 वर्षाच्या ध्रुव बाळापासून 1400 वर्षाच्या चांगदेवापर्यंत कोणीही भजन करू शकतं महाराज. ना रूपाची आट आहे, ना वयाची आट आहे, ना श्रीमंतीची आट आहे, ना कुळाची आट आहे. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. महाराज म्हणतात इथं फक्त भजनाला किंमत आहे. म्हणून मी तुम्हा सर्वांना सांगतो तुम्हासी काय, भजारे विठ्ठला. विठ्ठलाला भजायला सांगितलं महाराज. विठ्ठलाचं नाव का घेतलं हा बी प्रश्न आहे ना. एवढे देव आहे आपल्या धर्मात, 33 कोटी देव, अष्टचामुंडा भैरव, हे झाले महाराजांना सांगितलेले देव. आता आपले देव घ्या. लिंबाखालचा वेगळा, बोरीखालचा वेगळा, पुलावरचा वेगळा, बांधावरचा वेगळा, पांदीवरचा वेगळा, हिरीवरचा वेगळा. किती देव आहे महाराज. पुन्हा कंडक्टर आणि ड्रायव्हरनं 2 देव वाढवले, ते एक आनदेव आणि दुसरा जानदेव. यायचा तर मेळच नाही बघा अजून, आहे का? एक आनदेव आणि दुसरा जानदेव. बघा, बोरी खाली एक देव असतो, त्याची पूजा असते एकदा वर्षातून. भक्त वाटी शेंदूर कालवणार पोळ्याच्या दिवशी, आणि त्या दगडात त्या बोरी खालच्या देवाला शेंदूर लावणार. खरकटात शेंदराचा हात राहतो, काय करावं, बारीक दगड पडलेला दिसतो त्याला पुसून देतो. मागून येणाराला वाटतं इथं 2 देव, ते दोन्ही देवाला शेंदूर, खरकटा हात शेजारच्या दगडाला. असं करता करता एका वर्षात बोरी खाली देवाची MIDC तयार होती. शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते, आपल्या पोटाजी रडते मागती शिते अवदान. महाराज म्हणजे शेंद्र्या हेंद्र्या देवाची भक्ती करून उद्धार होणार नाही. म्हणून आपल्या पोटाची रड, अरे त्यांच्याच पोटाची सोय नाही, ते तुमच्या पोटाची सोय काय करणार आहे महाराज. म्हणून सांगितलं भजायचं असेल तर कुणाला, विटेवरी ज्याची पाऊले तोची एकदान शूरदाता बोलावा. विठ्ठल पहावा, विठ्ठल करावा, विठ्ठल जीवे भावे, येणे सोशे मन झाले हाव भरी. परत माघारी येत नाही किंवा घेत नाही. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. विठ्ठल बाप माये चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. विठ्ठल आमुचे जीवन, आगम निगमाचे स्थान. एक धरिला चित्ती, आम्ही रखुमाईचा पती. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, आणि का पै काम नाही आता किंवा नाही येते. नावानिशी सांगितलं विठ्ठलाला बजा. मग विठ्ठल शब्दाचा अर्थ काय? वि म्हणजे विधाता ब्रह्मदेव, ठ म्हणजे नीलकंठ महादेव, ल म्हणजे लक्ष्मीपती भगवान विष्णू. या तिन्ही देवाचं एकत्रीकरण म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून नावानिशी सांगितलं मासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म, बोला वाया. वाया जाणं कशाला म्हणतात? जी वस्तू सांगितलं मी अगोदर ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग झाला पाहिजे, आहे की? आता हा माईक आहे कशासाठी? महाराजाचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. मग याचा जर फायदा होत नसेल तर पाया गेला, बरोबर आहे का नाही? तसं देवाने आपल्याला हा सुंदर नरदे दिला महाराज. किती सुंदर, ऐका माया हो.
पाहिजे तिथं देवानं सगळ्या गोष्टी दिल्या. इथं तोंड दिलं, इथं नाक दिलं, इथं डोळे दिले, इथं कान दिले. ह्या कानाला वरून टरफलं दिले. ह्या वरच्या शोची काय गरज होती? ऐकू छिद्रांनी येतं ना, वरचा शो कशाला दिला? देवाला माहीत होतं पुढं कोरोना येणार आहे, मग लोकाला मास्क लावावं लागणार आहे, मग ते लटकवता यावे म्हणून त्याचं नियोजन. आणि हे नसतं तर खिळे ठोकून घ्यावं लागले असते. म्हणून देवानं कान असे दिले. कधीतरी विचार करा ना याचा. प्रत्येकाच्या डोक्याला केस आहे, पण प्रत्येकाचा भांग वेगळा आहे. कधीतरी देवाचं कौतुक करा ना. प्रत्येकाच्या अंगठ्याला रेषा आहे, पण कुणाचीच रेषा कुणाच्या अंगठ्याला जुटत नाही महाराज. म्हणून आधार कार्ड आहे. मेलेल्यांची बी जुटणार नाही, जन्माला येणाऱ्यांची बी जुटणार नाही. म्हणजे एवढ्या जागेत 850 करोड सध्या माणसं आहेत. प्रत्येकाच्या रेषा वेगळ्या आहेत महाराज. प्रत्येकाच्या, कुणाचीच कुणाला जुळत नाही. कधी विचार केला याचा? कधीतरी याचा विचार केलाय का आपण महाराज? किती सुंदर बनवलं देवाने. पाहिजे तिथं सगळ्या गोष्टी, इथं तोंड, इथं नाक, इथं डोळे. बरं हे तोंडाच्याच वर नाक का दिलं बरं? पाटील भरपूर जागा होती ना, नाही तिथं गुडघ्याला द्यायचं होतं. पण जेवताना अगोदर नाक तपासतं, घास तोंडात घालायच्या लायकीचा आहे का? असला तर आत, नाही तर बाहेर. आणि नाक जर इथं असतं तर घास मोडायचा, इथं दाखवायचा, खायचा, कष्ट लागले असते का? म्हणून देवानं नाक बरोबर इथं तोंडाच्या. बरं याला 2 सायलेन्सर दिले. ह्या नळ्या ह्याच्या खालीच का दिल्या भाषा, उभ्या का द्यायला नाही वर? देवाला माहीत होतं लोक कीर्तनात नीट बसत नाही. नळ्या जर वर असत्या तर बसल्या जागी माती भरली असते एकूण एकाच्या नळ्यात. म्हणून देवान खाली दाबून दिलं मला. किती सुंदर. म्हणून देवान खाली दाबलं. बरं या नाकावर एक कातड्याचं प्लास्टर केलं, आणि प्लास्टर नसतं तर फुग्यावर फुगे चालूच राहिले असते. काय पाहता, एवढं सुंदर त्या देवाने बनवलं महाराज. शास्त्रज्ञाने साधारणतः 220 करोड एवढी आपल्या शरीराची किंमत आहे. 220 करोड एवढी आपल्या शरीराची किंमत आहे. वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन आज दवाखान्यात विकत घ्यावा लागतो. एवढं सुंदर त्या देवाने बनवलं. एखादा लहान पोरगा दिसाय सुंदर असलं की लोक त्याच्या सुंदरतेचं कौतुक करतात. वाव क्या बात, काय मुलगा सुंदर आहे हो. हा विचार करा, हा मुलगा जर एवढा सुंदर आहे, याला ज्या देवाने बनवलं तो देव किती सुंदर असेल. म्हणतात ना, नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा. दीन दयाल दया के सागर, जग में नाम तुम्हारा है. तुम बिन मेरे बाल कृष्ण प्रभु कोई नहीं हमारा है. भव से पार उतरना हमें तो तेरा ही आना होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा. ज्याची रचना एवढी सुंदर आहे तो देव किती सुंदर असेल. सुंदर ते ध्यान उभे करकटेवरी, राजस सुकुमार मदनाचा रवी शशिकळा. एवढा सुंदर आहे महाराज. लक्षात ठेवा. बरं मला सांगा, पांडुरंग दिसायला कसा आहे? बोला ना, भेऊ नका. काळं म्हणा, सावळा का म्हणता? काळा आहे ना. मग काळेपणा हे सुंदरपणाचं लक्षण होऊ शकतं का? कधीच नाही. मग तरी त्याला सुंदर का म्हणतात? तर सुंदरता ही व्यक्तीच्या दिसण्यावर अवलंबून नसते, पाहणाराच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. म्हणून नजर बदलो नज़ारे बदल जाएंगे, सोच बदलो सितारे बदल जाएंगे. कश्ती बदलने की जरूरत नहीं, तुम्हें खाली रुख बदलो किनारे बदल जाएंगे. विठ्ठला कशासाठी? भजनासाठी. आणि आपण उपयोग कशासाठी केला? भोजनासाठी. एखाद्याला म्हणलं का हो आपण कशाला जन्माला, ते म्हणता काय खरं नाही हो महाराज, खाय प्यायचं आईश करायची, मेलं की गेला. अरे खाणं पिणं तर कुत्र्या मांजराच्या डुकराच्या जन्मात आहे. याच्यापेक्षा आपण वेगळं काय केलं? कोणी म्हणाल मी घर बांधलं, ज्या चिमणीला हातपाय नाही ती बी खोपा बांधते. कोणी म्हणाल मला मुलगा आहे, तुला वर्षात एक झालं, डुकरनील एका टायमाला 12 होता. चाल बोल. संसार म्हणावत आपण कुत्र्या मांजराची बी बरोबरी करत नाही ना. म्हणून महाराज याच देही घडे
देवाचे भजन किंवा चिंतन आणि हे ज्ञान नाही कोठे. कुत्र्या मांजराच्या डुकराच्या गाढवाच्या जन्मात भजन नाही करतायत. भजन भोजन आणि लगन ज्याची त्याने करावं लागतं महाराज. एखादा म्हणला मला भूक लागली तू जेवून घे माझ्यावरचं, जमल का? नाही. ज्यानं खाल्लं त्याचं पोट भरल. एखाद्याचं लग्न आहे आणि त्याला म्हणलं, एखादा म्हणला हे बाई मला टाईम नाही, जरा तू फेरे मारून घे, मी जरा जाऊन येतो, जमल का? जमणार नाही ना. लग्न ज्याची त्याने करावं लागतं, भोजन ज्याची त्याने करावं लागतं, तसं भजन सुद्धा ज्याची त्याने करावं लागतं. म्हणून म्हणतात कधी लागेल रे वेड्या तुला त्या गोडी अभंगाची, बघून घे सावडी मूर्ती सख्या त्या पांडुरंगाची. मनोभावे भजन तू कर प्रभूच्या लाग चैनाला, प्रभूच्या लाग चैनाला. करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची. कधी बघून घे सावळी मूर्ती सख्या त्या पांडुरंगाची. भजनाची गोडी लागणं गरजेचं. म्हणून महाराज म्हणतात भजन जर नाही झालं तर जन्म. राम नाम तू भजले प्यारे, काहे को मगरूरी करता है. कच्ची मिट्टी का बंगला तेरा पाव पलट में गिरता है. कच्च्या मातीचं घर कधी पडेल सांगता येईल का महाराज? नाही सांगता येणार ना. वाचलो म्हणून वाचलो कोरोनातून आपण, बरोबर आहे ना. देवानं वाचवलं का नाही? माता माळा तोडा वाचवलं म्हणलं काय करणार आहे दुसरं तुम्ही, आहे का नाही? असंच करता. देवानं वाचवलं तर आता तरी पुढे नका करू नाश आयुष्याचा. लक्षात ठेवा दादा. हा माईक घ्या याची वॉरंटी आहे, तो मॉनिटर घ्या वॉरंटी आहे, घड्याळ घ्या वॉरंटी आहे, मोबाईल घ्या वॉरंटी आहे, गाडी घ्या वॉरंटी आहे. हा बल्ब जर घेतला तर याची गॅरंटी आहे. हा बल्ब घेतला तर याची वर्षाची गॅरंटी आहे. वर्षात जर खराब झाला तर नवीन बदलून देतात. या बल्बची वर्षाची गॅरंटी आहे, पण ज्याच्यासाठी बल्ब लावायचा आहे त्याची गॅरंटी आहे का? बोला. म्हणून म्हणतात कुछ पल की जिंदगानी एक रोज सबको जाना, बरसों की तू क्यों सोचे पल का नहीं ठिकाना. कुछ पल की जिंदगानी मन है हरि का दर्पण, मन में इसे बसा ले, करके तू कर्म अच्छे कुछ पुण्य धन कमा ले. कर दान और धर्म तू प्रभु को अगर है पाना, बरसों की तू क्यों सोचे पल का नहीं ठिकाना. कुछ पल की जिंदगानी एक रोज सबको जाना, बरसों की तू क्यों सोचे पल का नहीं ठिकाना. कुछ पल की जिंदगानी. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम आएगी दौलत ना ताकत. छोड़कर अपने ऊंची हवेली, तुझको बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाले. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. क्या भरोसा
भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। साथ देते नहीं वो किसी का, साथ देते नहीं वो किसी का। क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी। काय देहाचा भरोसा नाही महाराज, आहे की नाही? म्हणून वाजून घ्या टाळ्या. भरोसा आहे आता तर वाजवा ना. बरोबर, काय उद्याचा भरोसा आहे सांगा. माशी पंख पाकडी तव हे म्हणून म्हणतात ना, जिबडा दो दिन का मेहमान, कब सुमरोगे राम, अब तुम 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 कब सुमरोगे राम। वा 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 वा, आज मॅन ऑफ द सिरीज नाही, मॅन ऑफ द मॅच तुम्हाला आहे महाराज. वा, गुड. लक्षात ठेवा, अतिशय सुंदर. काही क्षणाचं जीवन आहे म्हणून भजन करणं. नाही भजन केलं तर जन्म वायाला जाईल. नाही तरी गेला जन्मा येऊन तो काय केले मुद्दल गमाविले. कहा गए तो कहा नाही और क्या लाए तो कुछ नाही. म्हणून महाराज म्हणले, नाही जर भगवंताला भजलं तर जन्म वायाला जाईल. नाही तरी गेला जन्म वाया. लोक म्हटले आम्ही देवाला भजू, पण आम्ही संसारिक माणसं आहे. एकदा आमच्या संसाराची बरोबरी झाली की आम्ही परमार्थ करायला मोकळे. अभंगाचं दुसरं करिता भरोवरी दुरावसी दूरी, करिता भरोवरी दुरावसी दूरी, करिता भरोवरी दुरावसी दूरी, करिता करिता भरोवरी दुरावसी दूरी, करिता भरोवरी दुरावसी दूरी, करिता भरोवरी करिता भरोवरी दुरावसी दूरी। भवाची पुरी वावसी, टाळी वाजवा, टाळी वाजवा. वावसी, करिता भरोवरी दुरावसी दूरी, करिता भरोवरी दुरावसी दूरी. करिता भरोवरी दुरावशी दुरी, भवाची पुरी वहावशी. थोडं राहिलेलं आहे, 10-15 मिनटं फक्त. करिता भरोवरी दुरावशी दुरी, भवाची पुरी वहावशी. जेवढी भरोवरी संसाराची कराल तेवढं दूर जावं लागेल. आणि संसार ही पूर्ण होणारी वस्तू नाही महाराज. संसारात नवीन नवीन मजा असते बघा. नवीन नवीन लग्न झालं की नवऱ्यानं बोलायचं आणि बायकोनं ऐकायचं. किती दिवस? वर्ष, 6 महिने. वर्षात एखादा मुलगा मुलगी झालं की पॅटर्न बदलतं. मग बायकोनं बोलायचं आणि नवऱ्यानं ऐकायचं. आणखी एखादं झालं की दोघांनं बोलायचं आणि पायतळवाडीनं ऐकायचं. असंच आहे ना महाराज. नवीन लग्न झाले की ते फार वातावरण वेगळं असतं. नवीन नवीन लग्न झालं ना की त्या बाईला विचारा, मालक कुठे गेले? ती लगेच नाही सांगणार. थोडी लाजणार, थोडी हसणार. आत्ताच गेलेत बाहेर, असं प्रेमानं सांगणार. तिच्या नवऱ्याला विचारा, वहिनी दिसणार. असेल कुठेतरी गेली असेल. असं एवढं खास असतं बा ते वातावरण, आहे का नाही? आणि थोडे दिवस झाले
की मग वहिनीला विचारा मालक दिसनत, गेला असेल बोंबलत कुठे. आणि मग मालकाला विचारा वहिनी दिसना, ती काय विचारून जाती का तिचा कोणी मालक आहे का काय महाराज जे ते बरं आहे. आता काय सांगावं तुम्हाला, असंच होतं का नाही पुढं पुढं असंच होतं. लक्षात ठेवा, हे संसाराचं स्वरूपच असं आहे. नवीन लग्न झालं की नवरा बायको रस्त्यानं जरी चालले तर हाताला हात धरून चालत, आणि 2 वर्ष झाली की तो 50 फूट पुढं, ही 50 फूट मागं. ती म्हणते आहो, तो म्हणतो बोंबलू नको चाल. हे घडतं बघा, संसाराचं स्वरूपच असं आहे. लक्षात ठेवा, जेवढी बरोबरी कराल तेवढं तुम्हाला देवापासून दूर जावं लागेल महाराज. बघा, आपण घरातून बाहेर पडू पण घर आपल्यातून बाहेर पडणं सोपं नाही. संसारातून आपण बाहेर पडू पण आपल्यातून संसार बाहेर पडणं फार अवघड आहे. आपण जाऊ तिथं नवीन संसार उभा करू महाराज. लग्न झाल्यानंतर बघा, थोडी प्रतिकूल परिस्थिती आली, नवरा बायकोचं भांडण झालंय की नवरा काय म्हणतो, बास झाला आता, तोंड पाहणार नाही तू, जातो ना आता, गोसाईच होतो. ती म्हणते तुम्ही गोसाई झाल्यावर मी कशी राहू. ते म्हणतो मी कशाला जाऊ माणच्या. मिटलं भांडण एका मिनिटात. भांडणाला काय महाराजा सांगा बरं, काहीच नाही बघा. बोलतात संसार सोडा वाटतो का माणसाला, सांगा बरं. नाही सुटत बघा. पण सांगेन मी उदाहरण, वाढत कसा जातो संसार बघा. एक घरादाराला मुलाबाळाला वैतागलं आणि लांब पुण्याकडे गेलं बघा. पुण्याकडे गेलं आणि एका झाडाखाली भजन करत बसलं. ऐका बरं, मुलाबाळाला घरादाराला सोडलं आणि पुण्याकडे जाऊन एका झाडाखाली वनात भजन करत बसलं. काही ढोरं चारणारे पोर होते, त्यानं पाहिलं, त्याला वाटलं कोणतरी महात्मा आहे भाऊ. आता त्याला काय माहिती, वैतागून आलेलं होतं. ते घरदार सोडून आलेलं. त्या पोराने लगेच गावात बातमी सांगितलं, ओ म्हणजे कोणीतरी आपल्या गावातल्या जंगलात महाराज आला आणि भजन करत बसला झाडाखाली. लोकायला सांगायची आवत, दर्शनाला गर्दी सुरू. दम कुठे आहे. आता जर सांगितलं सानप महाराजाच्या पायाला हात लावल्यावर पोरग होतं, पाय तोडून या बसली. सांगायची आवड आहे फक्त आपल्या लोकांना. लगेच दर्शनाला गर्दी सुरू झाली. गर्दी वाढली की लगेच 4 माणसं शहाणे पुढं आली. गर्दीचा फायदा घेतला. म्हणजे महाराज, ह्या झाडाखाली तुम्ही भजन करत बसले आणि तोंडावर पावसाळा आलाय, म्हणजे पाऊस आल्यावर तुम्हाला भजन नाही करता येणार. झोपडं बांधून दिलं जमल का एखादं झोपडं बांधून दिलं जमल का. 4 शहाण्या माणसांनी झोपडं बांधून दिलं. ते महाराज त्याच्यात राहायला लागले. आता जिथं माणसं राहतात तिथं उंदर होतात पा. त्या झोपड्यात झाले उंदर, आणि यानं आपली लंगोटी वाळू घातली. त्या उंदरानं कार्यक्रम केला, ती लंगोटीच करत आणली. यानं त्या 4 माणसाला बोलून घेतलं. अहो म्हणे, आता हे झोपडं बांधून दिलं, याच्यात उंदरं झाले ना. ते लोक म्हणले, मग महाराज तुम्ही राहा, उंदराला राहू द्या, दुराग्रह काऊन करता. एका सप्त्यात 7 कीर्तन असतात, तुम्हीच घुसता का सगळे. घुसू द्या ना दुसऱ्याला, काहीतरी दुराग्रह का करता. एवढा दुराग्रह असतो. अहो म्हणे, राहण्याबद्दल काय नाही हो, पण लंगोटी करता आणली त्याचं काय करायचं सांगा. ते माणसं म्हणले, टेन्शन घेऊ नका, उंदराजवळ आपल्यावर औषध आहे. काय बोला ना, सोपं आहे. एक मांजर आणून घालतो, ताण नाही. 4 शहाण्या माणसानं मांजर आणून घातली. होतेच 2 उंदरं. त्या मांजरानं ते नाश्त्यात खाऊन टाकले. आता मांजराला खायला काय आहे का, ती लागलं बोंबलायला. पण याचीच खायची सोय नाही तर मांजराला काय खाऊ घालल. पुन्हा त्या 4 माणसाला बोलावून घेतलं. ते मांजर ओरडायलेलं, व्याकुळ व्हायलेलं. पाहो ना, अहो म्हणे, हे मांजर कशाला आणून घातलं. काय झालं म्हणे महाराज. अहो त्याला खायला काय नाही म्हणे, ते बोंबलायला लागलं ना. आता काय करायचं, माझी सोय नाही तर त्याला काय खाऊ घालू. लोक म्हणले, ताण घेऊ नका, मांजराला काय लागतं, पटापट बोला. मांजराला काय लागतं, दूध. एक गाय आणून घालतो, तो मला होईल, मांजराला होईल. 10-5 लिटर दूध देणारी गाय आणून घातली. संसार कसा वाढतो बघा. गाय आणून घातली. आता 10-5 लिटर दूध देणारी गाय पिऊन महाराज किती पेईल. माझ्यासारखा असला तर 1 गिलासात आडवा, जास्त जाड असला तर लिटरभर पेईल. 1-2 लिटर महाराज, 1 लिटर मांजर. 4-5 लिटर दूध रोज खराब व्हायला लागलं, त्याचा वास सुटायला लागला, भजनात व्यत्यय यायला लागला. त्या महात्म्याला ते बी पावना. पुन्हा त्या 4 माणसाला बोलून घेतलं. अहो चांगल्या झाडाखाली राहत होतो, काय झालं म्हणे महाराज, झोपडं बांधून दिलं म्हणे, मग उंदरं झाले म्हणे, मग मांजर आणून घातली म्हणे, मग मांजराला खायला काय नाही, गाय आणून घातली म्हणे, मग आता काय झालं. अहो ते दूध खराब व्हायला लागलं, वास सुटायला लागला, भजनात व्यत्यय यायला लागला. आता काय करायचं सांगा बरं. ते शहाणे माणसं म्हणजे, महाराज दूध खराब होऊ नये याकरता काय करावं लागेल, तापवावं लागेल. बरोबर आहे. नंतर त्याच्यात थोडं विरजन घालावं लागेल. नंतर त्याची काय लावावं लागेल, रई लावावं लागेल. मग त्याच्यातून काय निघन, बोला ना, लोणी निघन. मग ते काय करावं लागेल, कढवावं लागेल. मग त्याचं काय तयार होईल, तूप. आणि हे सगळं कराय कोण पाहिजे, एक बाई आणून घालतो, ताण राहणार नाही. 4 शहाण्या माणसानं बाई आणून घातली. बसा, वा 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 वा. 4 शहाण्या माणसानं बाई आणून घातली. ऐका बरं का. आता
ती बाई रोज दूध करायची, तूप करायची, काही महाराजाला खाय द्यायची, काही घरी न्यायची. महिनाभर असं सुरळीत चाललं महेश महाराज. महिन्यानंतर याच्या डोक्यात विचार आला, लोकांना झोपडीत आणून घातली, आता आपण इथून जाऊ देणं बरोबर आहे का? तिच्यासोबत लग्न केलं आणि नवीन संसाराला सुरुवात केली. माझा प्रश्न हा आहे, संसार घरदार सोडून आला होता, एका लंगुटीनं पुन्हा संसार सुरू करून दिला. महाराज याला म्हणतात करिता भरोवरी दुरावशी दुरी, भवाची पुरी वाहावशी. म्हणून जेवढी भरोवरी कराल तेवढं देवापासून दूर जाल. एक दिवस जीवनामध्ये असा येईल, भवसिंधूच्या पुरामध्ये वाहून जावं लागेल. करिता भरोवरी दुरावशी दुरी, भवाची पुरी वाहावशी. लोकाला पटलं. लोक म्हटले महाराज आम्ही देवाला भजू, त्या देवाला भजायला काय लागतं? महाराज म्हणले अभंगाच्या शेवटच्या चरणात, काही न लगे एक भाव, काही न लगे एक बाबाची कारण, काही न लगे एक बाबाची कारण. काही नलगे एक बाबाची कारण, काही नलगे एक तुका म्हणे आण विठोबाची, वा वा, तुका म्हणे आण विठोबाची, करिता बरोबरी दुरावसे दुरी, भवाची पुरी काही न लगे एक उतरणी कारण. तुका म्हणे आण विठोबाची. महाराज म्हणले पंढरीश परमात्म्याची, काही न लगे एक भावची कारण. तुका म्हणे आण विठोबाची. देवाला आपलंसं करण्यासाठी भाव, प्रेम, श्रद्धा, विश्वास फार महत्वाचा आहे. प्रेम नसेल, विश्वास नसेल, भाव नसेल तर देव भेटू शकत नाही. म्हणून म्हणतात काय, याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी, ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. देखना इंद्रियों के न घोड़े बगे, उनमें हरदम ये संयम के कोड़े पड़े. अपने रथ को सुमार्ग लगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. मन को विषयों के विष से हटाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. असा विश्वास मनामध्ये ठेवा, काही एक ना एक दिवस तो भगवंत मला भेटल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास ठेवून भजन करा. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. म्हणून महाराज म्हणतात भगवंतावर सत्ता गाजवायची असेल तर देवावर विश्वास ठेवा. महाराज 1.5 वर्षे कीर्तनं नव्हती, बरोबर आहे ना? आता बी काय कधी बंद होतील सांगता येत नाही. मग 1.5 वर्षे कीर्तनं नव्हते, मग आम्ही का धोत्र ऐकले का? नाही. त्या देवावर विश्वास ठेवून त्याचं भजन केलं महाराज. फेसबुकवर ऑनलाईन महाराज लोकांनी कीर्तनं, प्रवचनं, भजनं केली लॉकडाऊनच्या काळात. लक्षात ठेवा. मग असा विश्वास, परमार्थ करणाऱ्या माणसानं जर संसाराची चिंता केली तर देवावर अविश्वासाचा ठराव पास केल्यासारखं आहे. महाराज म्हणतात, नाही आम्हा चिंता वस्त्राया पोटाची, माऊली आमुची पांडुरंगा. असा विश्वास देवावर ठेवा आणि त्या भगवंताचं भजन करत राहा. म्हणून काही न लगे एक भावची कारण. तुका म्हणे आण विठोबाची. विश्वासानं भजन करा, दुसरं काही कराल. करिता भरोवरी दुरावशी दुरी, भवाची पुरी वाहावशी. विठोबार कुमाय कुमार
सर्वांनी हात वर करावर, सर्वांनी, महिला पुरुष जेंट्स लेडीज मेल फिमेल बाया माणसं गडी माणसं आव वैव सर्वांनी. तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे बघा, हात वर करा. ओट्यावर बसलेली मित्रमंडळी तरुण मंडळ तिकडचे दादा वा वा धन्यवाद. सर्वांनी करा सर्वांनी. आणि छान भजन म्हणा. 2 मिनिटं झालं, आपण 5-10 मिनिटं थांबू. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, 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 पांडुरंगा 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 तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. टाळी वाजवा सर्वांनी म्हणा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, माझा 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 मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ताली ताली ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. महादेवाय त्रिलोचनाय भस्मांगरागाय नरेश्वराय विद्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै अकाराय नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. टाळ्या वाजवा विठ्ठल महाराजासाठी. वा 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 वा, अतिशय गोड. महाराज लक्षात ठेवा, एकटा कीर्तनकार काही करू शकत नाही. सर्वांनी जर जीव तोडून केलं तर चांगलं होतं महाराज. म्हणून हे गायक वादक फार महत्त्वाचे. मी मंत्री आहे पण हे यांच्या आधारावर आहे ना, यांनी पाठिंबा काढून घेतल्यावर काय महाराज सांगावर. मग मड कसं जरी असलं चालेल, खांदेकरी चांगली पाहिजे. लक्षात आलं का? अतिशय सुंदर. लक्षात ठेवा, चांगलं भजन केलं. धन्यवाद. जेवून आलात का? बोला ना, जेवून आलात? हां हो. सकाळी जेवणार आहेत का? बरोबर आहे त्याचं. हो जेवणार आहे. संध्याकाळी जेवणार आहे. ऐका, शरीर के लिए जैसा भोजन आवश्यक है, आत्मा के लिए वैसा भजन आवश्यक है. शरीर चालण्यासाठी जेवण गरजेचं आहे, तसं आत्मसुखासाठी भजन गरजेचं आहे. म्हणून सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. म्हणून महाराज जन्म वायाला जाईल. म्हणून बोलण्यासारखं खूप आहे. वेळ संपत आलेला आहे. 10 मिनटं राहिली, तेवढे घेणार आहे. जाता जाता एकच सांगणार आहे, आपल्या हा गावचा सप्ताह असाच मोठा होत राहू अशी ईश्वरचरणी आपण प्रार्थना करूयात. आणि पुन्हा एकदा आज कीर्तनाचं सौजन्य ज्यांनी घेतलं बरं का गुरुजी, एकट्या माणसानी, शेतकरी माणसानी मनाचा एवढा मोठेपणा, ही सामान्य गोष्ट समजू नका बरं महाराज.
अरे लोक लेकराला 10 रुपये द्यायचे तर 10 वेळ विचार करून देतात. आणि आज एवढं सौजन्य कीर्तनाचं एकट्या माणसानं घ्यावं म्हणून भागवत दादासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जोरदार. आणि माझी विनंती आहे, त्या बिचाऱ्यांनी जसं आज एक महाराज घेतला, दरवर्षी आम्हीच यावं असं काय नाही. 7 दिवसाचे 7 महाराज वेगळे घ्या, पण सर्वांनी एक एक महाराजांचं जर सहकार्य केलं तर महाराज अजून आपल्या सप्त्याहाला मोठं व्हायला, स्वरूप यायला वेळ लागणार नाही. आणि महाराज दारू गांजा मटक्या गुटक्यात किती पैसे घालता हो, चांगल्या कामात आपण दिले मग काय पापात जाणार आहे, बोला बरं, काय पापात जाणार नाही महाराज. म्हणून दिधल्या विन प्राप्त, तपे विन दैवत आणि दिधल्या विन प्राप्त, पूजे विन हित, दिल्याशिवाय मिळत नाही महाराज. म्हणजे या कोरोनाच्या काळात अनेक लोकांनी कोट्यावधी रुपये दवाखान्यात घातले पण वाचू शकले नाही. मग देवानं आपल्याला वाचवलं ना, काहीतरी याचा उपयोग झाला पाहिजे. म्हणून आपण अशा कामाला सहकार्य करा. तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे घातली या भय. आणि शास्त्रीजी सारखा माणूस तुमच्या गावात जन्माला आला याचा पण स्वाभिमान बाळगा बरं. आज माझ्या जागेवर मी त्यांना पाठवलं म्हणून मी इथं येऊ शकलो. ते म्हणले तुम्ही माझ्या गावात येणार आणि मी बाहेर जाणं मला बरोबर वाटत नाही. म्हटलं तुम्ही तिथं गेलात तरच मी इथं येऊ शकतो, आहे की नाही. म्हणून आज हे लक्षात ठेवा, हे सगळे मोठे मोठे महात्मे आज आपल्या, मला आनंद वाटला महाराज. तुम्ही पॉम्प्लेटवरही महाराजांचा फोटो टाकला, बॅनरवरही मार्गदर्शन म्हणून टाकलं, हे फार महत्त्वाचं आहे. कारण आपल्या मातीत जन्माला आलेला कीर्तनकार, कथाकार, गायक, वादक त्या मातीनं सांभाळावा, हे त्या मातीचं कर्तव्य असतं. हे त्या मातीचं कर्तव्य असतं महाराज. आम्हाला काय पाहिजे हो तुमच्याकडून? महाराष्ट्रभर सगळे लोक मानतात, ते मानणं वेगळं आणि आपल्या माणसाने आपल्याला मोठं म्हणणं वेगळं. याच्यासारखा आनंद जीवनात दुसरा कोणता नसतो बरं का. नाही तर हे 7 दिवस थांबायचं म्हणजे एखादी कथा सोडून थांबावं लागतं, हे काय सोपं आहे का. म्हणून आज याचं मला अत्यंत स्वाभिमान वाटला. आणि महाराजांनी तुमच्या गावाचं खूप कौतुक मला सांगितलं. त्या भागवत दादा असतील, अजून बरेचसे यजमान कीर्तनाचे मी पाहिले. महाराज या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि दादा हो, अजून 2-3 दिवस आपला सप्ताह राहिलेला आहे बरोबर. म्हणून जेवढं भरभरून मदत करता येईल तेवढी मदत या सप्ताहाला करत चला. राहिले आता 2-4 दिवस. आता नेमकंच पुन्हा TV ला बातम्या सुरू झाल्या. पहिलंच तर 1-1.5 वर्षे बंद होते, कीर्तना भजनापासून लोक वंचित राहिले. आता तुमच्या गावाचं काहीतरी भाग्य की सप्ताह होतो. गेल्या वर्षी झाला का? झाला. मग आनंद आहे महाराज. बऱ्याच गावला सप्ताह करता आला नाही. आज मी ज्या गावात कीर्तन केलं, आमदार गोविंद केंद्रेचं कुमठा गाव, सकाळी कीर्तन केलं. तळमळ करत होते महाराज की महाराज आम्हाला गेल्या वर्षी सप्ताह करता आला नाही, यावर्षी करता आला नाही. पदावर असलेल्या माणसाला त्रास होतो ना महाराज. डोळ्यातून अश्रू आले त्यांच्या. एवढा भव्य दिव्य स्वरूपाचा सप्ताह असतो पण आम्हाला करता आला नाही. म्हणे महाराज तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला हा सप्ताह करता यायला लागला. म्हणून आता सांगता येत नाही ना महाराज एकावा काय. 2 लाटा येऊन गेल्या, 3री बनवाय टाकली. येईल आता ती, बरोबर आहे ना, येईल आता, आहे का नाही. मला काल चालता म्हणे महाराज कोरोना वाढायला लागला. म्हणलं 1.5 वर्षाचं झालं ते लहान कसं राहील, मोठं होणारच आहे आता. आताशी तर 3रीत गेलंय, आता का 10वी शिकतंय का 12वी शिकतंय का ग्रॅज्युएशन पूर्ण करतंय का PhD करतंय त्याला माहिती महाराज. बरं मेळ लागेल ना हो याचा. कोणी म्हणतं मास्क लावा, होत नाही. कोणी म्हणतं सॅनिटायझर वापरा, होत नाही. कोणी म्हणतं लस घ्या, होत नाही. मास्क लावणारा झाला, सॅनिटायझर वापरणारा झाला, लस घेणारा झाला, घरात बसणारा झाला, फिरणारा झाला, PP किट घालणारा झाला, सगळ्याला झाला महाराज. मेळच लागणार. सगळ्यात पहिल्या लॉकडाऊनला म्हणले मांसाहार करणाराला कोरोनाची भीती जास्त आहे. लोकांनी कोंबड्या फुकट वाटून टाकल्या, ठरकान वाटल्या महाराज, कोंबड्या वाटून टाकल्या. दुसऱ्या लॉकडाऊनला म्हणले मांसाहार करणारात प्रतिकार शक्ती जास्त आहे. मांसाचे भाव वाढले, माळकऱ्याने माळा तोडल्या. काय माळकऱ्याने झटके आणले याच्यात. हां 3री लाट येऊ नये महेश महाराज. आणि आली तर हे माळा तोडणारे राहू नये एवढीच देवाला विनंती आहे माझी. माळ तोडत असतात का हो, देह जावो अथवा पांडुरंगी दृढ भाऊ. आहो महाराज विश्वास ठेवा, माळ तोडू नका. मरणारच आहे कशाने तरी माणूस. माळ कशाला तोडतात दादा. पण जाता जाता एकच सांगे, बरं मेळ नाही. हा चायनातून आलेला रोग आहे ना, चीनमधून. बरं या चीनच्या सगळ्या गोष्टी डुप्लिकेट आहे. चायना मॉडेल म्हणजे चाललं तर चाललं, नाही तर बंद पडतं. पण हे रोगच कसा ओरिजिनल पाठवला काय माहिती बाबा. मी तर म्हणतो मास्क लावून जोपर्यंत नाक चीन सारखं चपट होत नाही तर ओरख हे काय जात नाही वा. पण कोरोनाने एक चांगलं केलं, बायकुळ कळायचं बंद झालं. वास दारूचा येतो का सॅनिटायझरचा येतो.
तेवढा कार्यक्रम कोरोनानं चांगला केला बघा. काही गोष्टी कोरोनानं चांगल्या केल्या ना. काय काय चांगलं केलं ऐका. ज्याला कधीच परिवाराला वेळ देता येत नव्हता त्याला परिवाराला वेळ देता आला कोरोनामुळं. वेळेवर जेवण मिळालं कोरोनामुळं. पाहिजे तेवढी झोप मिळाली कोरोनामुळं. 8-10 महिन्याचं राशन फुकट. खाल्ल्याला जागा कशामुळं? कोरोनामुळं. बिना परीक्षेचे पोरं पास कशामुळं? कोरोनामुळं. एखाद्याच्या पोरीचं लग्न करायचं एकरभर इकायची येळत होती ते पैसे वाचले कशामुळं? कोरोनामुळं. लग्नाची टाकाटाकी असते त्याची पक्की जिरली कशामुळं? कोरोनामुळं. चान्सच भेटला नाही ना. एखाद्याच्या पोरीला 10-20 हजाराचं भांडं द्यायचं ते पैसे वाचले कशामुळं? कोरोनामुळं. लक्ष देऊ नका बरं का महाराज. कमी माणसात लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं. कमी खर्चात लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं. बिना पत्रिकेचं लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं. बिना मुळवाटीचं लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं. बिना मंडपाचं लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं. बिना बँडचं लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं. बिना घोड्याचं लग्न होऊ शकतं. बिना घोड्याचं लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं. बिना जेवणाचे पाहुणे खुश होऊ शकतात कळलं कोरोनामुळं. जी वरमाय म्हणायची मला कुरडई नाही पापड नाही तिचा घरीच पापड झाला. झटका हाणायचं कामच राहिलं नाही. माझ्या पुढं आरती नाही मी जेवतच नाही. तू येऊच नको. तू कामच नाही काही. कामच ठेवलं नाही महाराज. आत ववाळणी नाही बाहेर ववाळणी नाही. मामा असला तर चालतो नसला तर चालतो. आत्या असली तर चालते नसली तर चालते. बाप असला तर चालतो नसला तर चालतो. नवरदेव असला तर चालतो नसला नाही 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 तेवढं पाहिजे. बाकी काही नसलं तर चालतं महाराज. ही जाणीव कोरोनानं आपल्याला करून दिली बघा. 8 दिवसाला आजारी पडणाराचा दवाखाना बंद झाला. हे म्हातारे आजारी पडायचे ना. पोरगा म्हणे बा तुम्ही आजारी पडायचे आता बरं वाटतं. त्याला माहिती आहे आता दवाखान्यात नाव काढलं 14 दिवस कोंडून ठेवतात. दवाखाना बंद झाला. घरच्या अन्नाची किंमत कळाली महाराज. हवेतल्या लोकांना जमिनीवर आणलं बघा. जे मुंबई पुण्याला साहेब होतं ते पहिल्या लॉकडाऊनला गावात आलं. त्याला वाटलं आपल्याला गावात जायला कोण अडवतंय. गावातलं फाटके बी म्हणे 14 दिवस वावरात. हां साहेब असाल पुण्याचे इथं जमत नाही ते. नशाच उतरली माणसाची महाराज. लक्षात ठेवा हे कोरोनानं आपल्याला या ठिकाणी शिकून दिलेलं आहे. आता या जगातल्या सगळ्या नोकऱ्या सगळे व्यवसाय बंद पडू शकतात. परमनंट नोकरी फक्त शेतकऱ्याचीच राहते याची जाणीव करून दिली कोरोनाने महाराज. BMW, ऑडी, जॅग्वार, रेंज रोवर, कॅडलिक सगळ्या कार धुळखात पडलेल्या होत्या. रस्त्यावर एकच ऑडी होती शेतकऱ्याची बैल जोडीन गाडी तीच ऑडी. बाकी कोणतीच ऑडी रस्त्यावर नव्हती महाराज. तेव्हा जाणीव झाली शेतीची आणि तेव्हा जाणीव झाली शेतकऱ्याची. सगळं थांबलं तर चालल पण शेतकरी थांबला तर जग उपवाशी मरल. म्हणून आज या शेतकऱ्याला एकच भीती आहे महाराज. श्रीमंताला भीती आहे कोरोना होऊ नये याची आणि शेतकऱ्याला भीती आहे लॉकडाऊन होऊ नये याची. कारण लॉकडाऊन झालं तर पुन्हा जगायचं कसं प्रश्न आहे समोर लोकांच्या. लक्षात ठेवा. आता लस आली पुन्हा याच्यावर. घेतली का लस सगळ्यांनी? सर्वांनी घ्या. सर्वांनी लस घ्या बरं. चांगलं आहे काही अडचण नाही. सगळ्यांनी लस घ्या. आणि आली लस तुमच्या गावात तर गावात आल्याबरोबर पहिल्यांदा गावातल्या काड्या करणाऱ्यांना द्या. म्हणजे ते मेले तर गाव सुरक्षित आणि वाचले तर लस सुरक्षित. त्याच्यापेक्षा वेगळं काय. दुसऱ्यावर तपासून काय फायदा आहे महाराज. मांजर आडवी गेलीत लोक म्हणतात काम होत नाही. त्या मांजरीनं जा तरी कुठं. 10 मांजरी आडव्या जाऊ द्या गॅरंटीनं काम होईल. पण एक माणूस आडवा गेला तर सप्ताह बंद पडतो. मांजरीपेक्षा बेकार अवलाद हे बघाई. म्हणून माणसाला चांगला माणूस होण्याची गरज आहे. एक दगड एकदा मंदिरात जातो देव होतो. त्या मंदिरात लोक रोज दर्शनाला जातात. चांगला माणूस होत नाही. शोकांतिका आहे. आज चांगल्या माणसाची कमतरता आहे महाराज. भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे. भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे. आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आपण आपल्या संस्कृतीला जपा. हा सप्ताह म्हणजे आपल्या धर्माची संस्कृती आहे महाराज. हे संस्कृतीला आपण या जपलं पाहिजे ना. काही लोक याच्यावर दोष करतात. काय म्हणतात एवढ्याचे जर संडास बांधले तर गाव सुधारणार नाही का. तुला वल्ल्या फोकान नाही का हाणाय पाहिजे. दारू गांजा मटक्या घोटक्यात किती पैसे जातात त्याचे संडास बांधा ना. त्याचं नाही जमत. अरे खोटा 3 तासाचा पिक्चर काढायचा खर्च 70-80 कोटी रुपये आहे. पाहून लोक सुधारायले का बिघडायले महाराज. 70-80 कोटी 3 तासाचा पिक्चर काढायचा खर्च आहे. लोक बिघडायला लागले. किती लागल हो सब त्याला. 2 लाख 3 लाख रुपये. कशात घालत ना तुम्ही 2-3 लाख. चला बोला निवडणुकीत किती पैसे घालता हो. तेव्हा नाही विचारित का गाव बिनविरोध केलं पाहिजे आणि पैसे वाचवले पाहिजे. ते नाही जमत. येऊन जाऊन पडतात सप्त्यावर. काय म्हणतात आता सप्ते. अरे याच्यापेक्षा शाळा करा. अरे जे सप्ते करतात त्यांना सप्ताह करू द्या. बाकीच्या राहिलेल्यांनी शाळा सुधरवा.
बंधन कुणाला आहे, नको कुणाला आहे, करून दाखवा ना काहीतरी, बंध नका पाडू, काहीतरी करा. इकडं सप्त्यात काही कमिटी वेगळी असेल तर शाळेची कमिटी वेगळी व्हा, ती बी काळाची गरज आहे. आज आपले पोरं शिकले पाहिजे, सुशिक्षित झाले पाहिजे, ही गरज आहे ना महाराज काळाची. काही जणांना तिकडं व्हा, त्याची प्रगती करा, वेगळे वेगळे होऊन काहीतरी करून दाखवा. आहे ते बंद करण्याचा पराक्रम करू नका महाराज. गावचं वैभव उभं करायला किती कष्ट लागतात ह्या जुन्या माणसाला माहिती आहे. यांनी माहिती आहे परमार्थ कसा टिकवलेला आहे. एखादा अर्ध्या हळकुंडात पिवळं झालेलं बोलतं आणि नाश करून टाकतं महाराज. माझी विनंती आहे, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे, घातले अभय नरका जाणे. चांगल्या कामाला सहकार्य करा. आवडत नसेल ना मंडपाकडे येऊ नका, गोधडा अंगावर घ्या तिकडेच पालथं पडा, इकडे येऊ बी नका. फक्त जे करतात त्यांना शिव्या देऊ नका. महाराज हे प्रत्येक गावात आता झालेलं आहे. असं परमार्थ करणं अवघड झालेलं आहे, एवढा सोपा राहिलेला नाही. म्हणून 4 माणसं करणारे असतात आणि त्यांनाच जर बोलत राहिले आणि ते जर 4 बाजूला झाले तर कोण करणार आहे महाराज. म्हणून विनंती आहे माझी, आपण चांगल्या कामाला सहकार्य करत चला दादा हो. आणि ज्या शिवाजी महाराजानं शंभू राजानं आपल्यासाठी मरण पत्कारलं, तर धर्मात जन्म घेतलेले आपण माणसं आहे. 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिरं आहेत. प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्यानं मंदिर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हे केलेल्या कर्माची पावती आहे दादा. एक म्हणे कीर्तनात शिवाजी महाराजाबद्दल बोलता, शिवाजी महाराज काय देव होते का? त्याला म्हणलं दादा शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही, पण शिवाजी महाराजामुळं मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं मी गॅरंटीनं सांगेन. मंदिरातला देव सुरक्षित मिळत असेल तर उपकार राजांचे. बायकोसाठी महल बांधणारे खूप मिळतील, आईच्या स्वप्नाचं स्वराज्य उभं करणारा एक राजा होऊन गेला, त्यांचं नाव शिवाजी महाराज आहे. म्हणून म्हणतात ना, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. प्राणपणानं लढले मावळे भरोसा त्या राजावर, माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. पण या महापुरुषाला लोकांना जातीत वाटलं. शिवाजी महाराज मराठ्याचा, भगवान बाबा वंजाऱ्याचा, सावता माळी माळ्यांचा, नरहरी सोनाराचा, रोहिदास चांभाराचा, महाराणा प्रताप राजपुताचा, बाळूमामा धनगराचा, बसवेश्वर वाण्याचा, शेवालाल पंजाऱ्याचा, बिरसा मुंडा आदिवाशाचा. वाटून घेतलं लोकांना. शिवाजी महाराज जातीवादी असते तर नावी समाजातल्या जीवा महालांनी त्यांच्यासाठी जीव दिला नसता. भगवान बाबा जातीवादी असते तर गादीवर भीमसे महाराज राजपूत बसले नसते. बाळूमामा जातीवादी असते तर त्यांच्या मेंढ्यांनी फक्त धनगराचेच रोग बरे केले असते, बाकीच्यांचे केले नसते ना महाराज. कापपर भाव आहे हे फार महत्त्वाचं बोलतोय मी, लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचं आहे. एखाद्या महापुरुषाचं नाव एखाद्या रस्त्याला देणं सोपं आहे, पण त्या महापुरुषानं दाखवून दिलेल्या रस्त्यानं चालणं अवघड आहे. जीवनाचं समर्पण जर चुकलं तर जीवनाचं सरपण व्हायला वेळ लागत नाही. आपलं आयुष्य कोणाकडे पाहून समर्पित करावे फार महत्त्वाचं आहे. म्हणून दादाओ, वंजारी मराठी कोळी साळी धनगर भिल्ल आटगर राजपूत या जातीत वाटू नका. आपण हिंदू आहोत याचा स्वाभिमान बाळगा आणि आपल्या देशाविषयी स्वाभिमान ठेवा. हा देश माझा आहे, मी या देशाचा आहे, असा स्वाभिमान जीवनामध्ये असणं फार महत्त्वाचं आहे. बोलण्यासारखं खूप आहे, घड्याळ रुक नाही रहा आहे. वेळ संपलेला आहे. पावसान बद पडाव, उघडून जाव, झड लावू नाही. तसं 10:30 वाजले, कीर्तनकारांना थांबाव. 11 वाजले तरी काय म्हणतात तुकाराम महाराज, उरक म्हणतात, बाकी काहीच म्हणत नाहीत. लक्षात ठेवा, वेळेच्या पुढे जाणं बरोबर नाही. आपला वेळ संपलेला आहे. काही अपेक्षा राहिल्या असतील तर मी पुन्हा येईल. हां, पुढच्या वर्षी बी येईल बा, बोलवलं तर असं म्हणायचं, दुसरं काही नाही. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद आणि या ठिकाणी वाणीला विराम. भेटूया उद्याच्या भागात. जय जय रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर. आवरे